श्रीराम जय राम जय जय राम। 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 नमस्कार श्रोतेहो, आज आपण श्रीराम विजय ग्रंथाचा 11वा अध्याय पाहणार आहोत. 10व्या अध्यायात आपण पाहिलं की राम लक्ष्मण सीता वनवासाला निघालेले आहेत आणि जान्हवी तेरी आलेले आहेत आणि सुमंत त्यांच्याबरोबर आहे रथ घेऊन. आणि तिथे रामाने विश्रांती करता राम थांबलेला आहे. आता पुढे काय होतं ते आपण बघणार आहोत. आणि आधी आपण ओव्या वाचूया. श्रीराम समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राभ्याम नमः. अध्याया परिसअध्याय परिकर जैसा पळपळे चढे दिन कर, की शुक्ल पक्षी हुनी चंद्र कळा विशेष वाढवी, की अभ्यास करिता वाढे ज्ञान, की योग साधने समाधान, की वटबीज विस्तारे पूर्ण दिवसेंदिवस अधिक, की बाळपणापासूनही पंडित अधिकाधिक व्युत्पत्ती वाढतो, की कृष्णावेणी संकीर्ण दिसत पुढे विशाळ होती जैशा, की अग्रापासूनही मुळाकडे इक्षुदंडाची गोडी वाढे, की गुरुभजन करिता थोडे ज्ञानकळा विशेष, जो जो नेम शुचिष्मंत तो तो तपश्चर्या वाढत, की साधू समागम करिता त्वरित क्षमादया वाढती, की करिता निष्काम दान कीर्तीने भरे त्रिभुवन, की विरस्वीचे धरिता अंगवण प्रताप विशेष वाढे पै, किंवा धरिता स्नेहादर मैत्री वाढे अपार, किंवा करिता परोपकार यश विशेष वाढतं, तैसी रामकथा गोड बहुत विशेष पुढे रस चढतो, देवी वर्षाकाळी पुरयत गंगेचं जैसा उल्हासे, गंगेचा पूर मागुता ओहटे, हा दिवसेंदिवस अधिक वाटे, चतुर प्रेमळ तरी श्रोता भेटे, तरी वक्त्यासी आनंद, श्रोता भेटल्या मतिमंद तरी मावळे व्युत्पत्तीचा आनंद, जैसे सूर्य मावळता अरविंद संकोचनी जाय पै, असो दशमाध्यायी कथन जान्हवी तरी रघुनंदन, नग्रोध वृक्षातळी राण तुळशी जे पोहडला, त्यजोनिया मायाजळ निरंजनी योगी तैसा निश्चळ, तैसा रामतमाळ निळ जान्हवी तरी शोभला, तो तेथे गुहग भक्त थोर, त्यासी म्हणे राघवेंद्र परतिरासी सत्वर, आम्हाता नाही तू भवाब्दी तारावया दुस्तर, नामनौका जयाची पवित्र, तो रघुवीर राजीव नेत्र प्रार्थना करी गुहकासी, भणगापुढे क्षीरसागर म्हणे मज भूक लागली थोर, की वाचस्पती मूढाचं विचार पुस्तसे साक्षेपैकी थिल्लरासी जन्मकुमारी म्हणे माझी तृषारी, किंवा दरिद्र्याचे द्वारी कल्पवृक्ष याचक, तैसा राम गोहकाते म्हणे परपरा नाही माते, तव तो जाणून या राघवाते पुसे कौतुके करून या, म्हणे तुमचे नाव करू श्रवण, कुठे जाता काय कारण, मग मेदिनी गर्भरत्न भूषण काय बोलता झाला, रविकुळमंडन दशरथ तो पिता तुमचा अमुचा यथार्थ, या दयास नाम रघुनाथ जन समस्त बोलती, ऐसे बोलता रघुनंदन गुहक माता करी रुदन, म्हणे याचा नौकेसी लागता चरण नारी संपूर्ण होतील, याचे चरणरज झगडता शेळा उधरली मृत्युळेसी जाता, आम्ही पूर्वीच ऐकली कथा भक्त संतांचे निमुखे, कठीण पाषाण लागता चरणी इंदिरे तुल्य झाली कामिनी, नौका काष्ठाची तक्षणी चरण लागता होईल, वृद्धा म्हणे पुत्रा उधरी यासी न घालावी नावेवरी, नौकेची झाल्या नारी कैसी जीविका तुझी होय, एक वनिता फोसिता तुझं संकट होय तत्वता, नावेवरी रघुनाथा पुत्रा सर्वथा बैसवू नको, मग गुहक म्हणे सर्वोत्तमा अगाध तुझे चरणांचा महिमा, तरी ते चरण श्रीराम आम्ही प्रक्षाळीनं स्वहस्ते, पाषाणाची झाली नारी हे तू चरणरजांची थोरी, तरी ते पद प्रक्षाळीनं निर्धारी, मग नावेवरी बैसविनं, मग गुहेच्या आश्रमास नेऊन बैसविला जगन्मोहन, जो मायातीत शुद्ध चैतन्य पद्माक्ष रमण जगद्गुरु, विधी हरस असत नयन ज्याचे वांछिते रजक्कण, सनकादिका दुर्लभपूर्ण करिता साधन नाताळे जो, जेथून जन्मली जन्मकुमारी ते चरण प्रक्षाळीन स्वकरी, फळे मुळे आणून झडकरे जनक जामात पूजेला, तेवेळी गोहकाचा हर्ष पाहे ब्रह्मांडा माझी न समाय, दृढ धरून श्रीरामाचे पाय प्रेमे करून स्पुंदत, म्हणे स्वामी रविकुळटिका दयाब्धे माया चक्रचालका, अयोध्यापते ताटिकांतका झडकर ये मागुती, स्वामी तू परतो न आली आविण मी कदापि न भक्ष्यन्न, नाना भोग मंगल स्नान न करी येथुनी श्रीरामा, जाणून या प्रेमळ भक्त श्रीराम त्यासी हृदय धरत, मग नौका आणून त्वरित जनक जामाता बैसविला, सौमित्र आणि सीता सती तिघेनी नौकेवरी आरुळती, सुमंता प्रति रघुपती आज्ञा देत झाला, सुमंता तू जावे वेगे सकळ वृत्तांत राहसी सांगे, माझा नमस्कार साष्टांगे वसिष्ठ दशरथासी करिका, 14 वर्षे होता पूर्ण मी सत्वर येतो परतो न, सकळ लोकांचे समाधान करी सुमंता जाऊन या, तुवा जाऊन या त्वरित रामासी आल्या बंधू भरत,
क्रोधे करून दशरथ वधिले एखादा तयासी, या कारणे तू सुमंता वेगळी परतोनी जावे आता. सुमंत उतरून रथा खालता चरणी माथा ठेवीत असे. नयनोदके करून प्रक्षाळिले श्रीरामचरण. सुमंत म्हणे माझे न अयोध्येचे न जाववे, मी समागमे येईन अथवा येथे प्राण देईन. परी मी न जाय परतो न दुःख द्याव्या समजता. देखती जेव्हा रथरिता दशरथ आणि कौसल्या माता, त्यांची करावया हत्या माझे न तेथे न जाववे. वनी चांडून तुझं रघुनायका प्रवेशता अयोध्येत देखा. मज म्हणती काळमुखा कातू येथे आलासी. मग रघुनाथे धरिले हृदय म्हणे बारे चिंता न करी काही. तू अयोध्येसी शीघ्र जाई आज्ञा माझी पाळिका. माथा ठेविला वरद हस्त तेणे शोक समस्त झाला शांत. जैसा मेघवर्षता अद्भुत वणवा त्वरित विधून जाय. मग आज्ञा घेऊन सुमंत पहिलं तरी उभा अवलोकित. नावेत वैसला रघुनाथ गुहक पहिलं तिरा नेत पै. जैसा निवृत्त तटाकी योगी पावत, तैसा पहिलं तिरी उभा रघुनाथ. सुमंताची हाते पालवित जाय त्वरित माघारा. 11व्या अध्यायाची सुरुवात करताना श्रीधर कवी म्हणतायत की अध्याय परिसध्याय परिकर, एकापेक्षा एक गोडी वाढवणारा असा अध्याय. जसा सूर्य चढतोय पळोपळी, किंवा शुक्ल पक्षाचा चंद्र जशी त्याची कळा वाढते, किंवा आपण खूप अभ्यास केला की आपलं ज्ञान वाढतं, किंवा योगसाधना केली तर समाधान वाढतं, किंवा वटबीज जसा प्रचंड विस्तारतो दिवसेंदिवस, किंवा परत इक्षुदंडाचा दृष्टांत दिला की अग्रापासूनही मुळाकडे इक्षुदंडाची गोडी वाढे. तसेच किंवा गुरुभजन आपण खूप केलं तर आपल्याला ज्ञानकळा आपली वाढत जाते. आणि शुचिष्मंत नेम धरला, आपण नीट अत्यंत शुद्ध असा आपल्या मनात जर नेम किंवा संकल्प केला तर तो तपश्चर्या वाढतं, किंवा साधू समागम झाला तर दयाक्षम आपल्या हृदयात वाढते. अशा प्रकारे अनेक दृष्टांत दिले. तसं ते म्हणतात की किंवा धरिता स्नेहादर मैत्री वाढे अपार, किंवा करिता परोपकार यश विशेष चढतं. तैसी रामकथा गोड बोतं, विशेष पुढे रस चढतं. देवी वर्षाकाळी पूर येतं, गंगेचं जैसा उल्हास आहे. गंगेला कसा पूर येतो पावसात, पण ते म्हणतात की तो पुढे पूर मागुता ओहटे, पण रामकथाचे की दिवसेंदिवस अधिक वाटे. आणि तुमच्याखे त्यात विशेष करून चतुर्प्रेमळ श्रोते असतील तर काय वक्त्याला आनंदच आनंद आहे. असो. मग दशमाध्यायी काय झालं तर जान्हवी तेरी नघ्रोद वृक्षातळी म्हणजे वटवृक्षाखाली राम तृणशजेवर पौडला. त्याने आधी दुग्धाने केस बांधले आणि जरा विश्रांतीला पौडलेला आहे. तर तेव्हा तिथे त्याला कळलं की त्या प्रांताचा राजा गुहक आहे. तर त्या गुहकाला रामाने विनंती केली की बाबा रे, मला परतीरास लवकरात लवकर नेऊन सोडशील का. तेव्हा श्रीधर कवी म्हणतात की भवाब्दी तरावया दुस्तर, नामनौका जयाची पवित्र. आपल्याला भजन आठवेल लगेच, ही राम नामनौका भवसागरी तराया. म्हणजे त्याच्या नावाची नौका आपल्याला अख्खा भवसागर तरायला आहे. तोच राम गुहकाला विनंती करतो आहे की मला लवकरात लवकर पलीकडच्या तीरावर पोचवशील का. मग त्याला परत तसेच अनेक दृष्टांत दिलेत. सांगितलं ना, कथा कमी आणि दृष्टांत जास्त या ग्रंथात आहेत. मग त्यालाही भरपूर दृष्टांत दिले की एखाद्या भिकाऱ्यापुढे क्षीरसागर मागायला जावं आणि मला भूक लागली म्हणावं. वाचस्पतीने एखाद्या मुढाला म्हणावं की मला काहीतरी सांग रे, हे कळलं नाही. किंवा एखाद्या चिखलाचं किंवा चिखल डबकं आहे चिखलाचं जणू, आणि त्याला जान्हूकुमारीने म्हणजे गंगेनी म्हणावं की माझी तृषा हरण कर तू. किंवा दरिद्र्यांनी कल्पवृक्षांनी दारिद्र्याला म्हणावं की मला काहीतरी दे रे. तशा प्रकारे हा राम गुहकाला म्हणतो आहे की मला लवकरात लवकर पलीकडे नाही. आणि त्याचं सगळं ते ऐकून स्वतः गुहक मात्र त्याला असं विचारतो की तुम्ही कोण आहात, कुठे चालला आहे, तुमच्या पलीकडे जाण्याचं कारण काय, तुम्ही सांगाल का. तर राम आपले परिचय देतो की मी दशरथ पुत्र आहे, माझला रघुनाथ म्हणतात. हे रघुनाथ हा शब्द तो बोलतो गुहकाशी. तर आज झोपडीत ह्या गुहकाची म्हातारी आई बसलेली असते. तिच्या कानावर शब्द पडल्याबरोबर ती म्हणते बापरे, ह्याला नको नौकेत बसवूस. कारण का तर ती म्हणते रडून म्हणते ह्याला नको नौकेत बसूस, म्हणे ह्याचा नौकेशी लागता चरण नारी संपूर्ण होतील. कारण आधीची कथा मी ऐकली आणि ते ती ओवी किती सुंदर आहे की चरण रज झकटता, म्हणजे नुसतं ते पायावरची ती पायधूळ आहे ती नुसती उडली तर तेवढ्याने शेळ्याची एक सुंदर नारी झाली इंदिरेसारखी, म्हणजे लक्ष्मीसारखी. आणि मिथुळेला जाताना ती शेळ्या त्यांनी उद्धरल्याची गोष्ट मी भक्त आणि संतांकडून ऐकली असं ती सांगते. म्हणजे ती कथा संत सज्जनांकडनं सगळ्याभर पसरलेली आहे. तर ती म्हणते तुझी तर लाकडाची नाव आहे,
ते इथं दगड होता. मग ती तर लगेचच नारी होईल आणि मग म्हणे तुला एकच बायको पोसताना कठीण आहे, तर तू अजून ही दुसरी घेऊन कसा काय तुझा संसार चालेल, तू त्याला अजिबात बसू नकोस काय करून नावेत. पण आईचं हे बोलणं ऐकल्यानंतर रजकाला असा आनंद होतो की ह्याच्या चरणाचा केवढा अगाध महिमा आहे की दगडाची शिळेची नारी झाली. तर तो म्हणतो नाही नाही, हे तर चरण मी आधी माझ्या घरी नेऊन पूजेन आणि मग मी त्याला पलीकडे नेईन. त्यामुळे गोहक त्याला आपल्या आश्रमात घेऊन गेला आणि मग त्याचा म्हणजे परत रामाला नावं आहे जगनमोहन, मायातीत, शुद्ध चैतन्य, पद्माक्षी, रमण वगैरे वगैरे, किंवा विधिहर सहस्त्रनयना म्हणजे हे तिन्ही देव हे ज्याचे वांछिती रजककण म्हणजे ज्याच्या पायाची धूळ आपल्याला मिळावी असं ह्या त्रिदेवांनासुद्धा वाटतं, त्याचे दुर्लभ चरण आहेत. ते हा रजक म्हणजे जान्हवीचं म्हणजे गंगेचंच पाणी घेऊन छान प्रक्षाळून त्याला फळं मुळं कंदमुळं आणून देऊन त्याचं स्वागत करतो आणि मग त्याला सांगतो की मी तुला पलीकडे नेऊन पोचवेन. आणि रामसुद्धा त्याला तो अत्यंत प्रेमळ भक्त आहे आपला हे लक्षात घेऊन हृदयी धरतो. रामाने ज्यांच्याशी मैत्री केली त्यात हनुमंत आहे, बिभीषण आहे, तसा हा गुहक पण आहे बरं का. म्हणजे एक पूर्ण समर्पणाची मैत्री आहे ती ह्या गुहकाची सुद्धा आहे रामाबरोबर. विभीषण राजा होता, हनुमंत हा म्हणजे वानरांच्यातला होता, पण हा गुहक आहे हा वनातला असा राजा आहे खरा तर, पण अत्यंत समर्पणाने तो रामाबरोबर सगळ्या पुढेपर्यंतच्या प्रवासात त्याचा उल्लेख आहे, राम परत येईपर्यंतच्या परतीच्या प्रवासातसुद्धा. तर ह्या गुहकाला रामाने हृदयाशी धरलं आणि सांगितलं की आता लवकरात लवकर आम्हाला तू पलीकडे पोचव. आणि मग आता राम निघाला म्हटल्यावर सुमंताला रामाने सांगितलं आता इथून तुम्ही परत जा आणि लवकरात लवकर अयोध्येला जा, कारण दशरथ वाट बघत असेल तुमची. आणि न जाणो एवढ्या काळात जर भरत आला असेल तिकडे तर त्या भरताला रागारागात मारून वगैरे टाकलं तर काही अनर्थ होण्याआधी तुम्ही तिथे पोचा, लोकांना सांगा आम्ही व्यवस्थित आहोत आणि 14 वर्ष पूर्ण करून नक्की परत येऊ असं आश्वासन. तर हा सुमंत जायला तयार नाही. बघा तो खरा प्रधान आहे, वयाने मोठा आहे राम, त्याला अगदी आपल्या वडीलकीनी त्याच्याशी बोलत असतो आणि मान देत असतो. त्यामुळे तरी पण हा सुमंत उतरून रथातून पायाला लागतो रामाच्या आणि म्हणतो की मी नाही जाणार, मला जावत नाही आहे, कारण मला माहिती आहे की मी दशरथ आणि कौशल्या मातेच्या मृत्यूला कारण होईन मी रिकामा रथ घेऊन गेलो की. इतकंच नाही तर अयोध्येतली सगळी लोकं म्हणतील हा काळतोंड्या आला तोंड घेऊन रिकामं, त्यांना न घेऊन नेता रिकामा रथ घेऊन, असं सर्व होईल. तर मला तुमच्याबरोबर येतो नाही तर इथेच प्राण सोडतो, पण मी काही परत जाणार नाही. त्यावेळेला रामाने त्याला म्हणजे ज्याला त्यांनी वडीलकीचा खूप मान दिलेला आहे तरी ह्या क्षणी त्याला सावरताना रामाने सुमंतालाही हृदयाशी धरलं आहे आणि त्याच्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवला आहे. आणि तिथे आपली कधीही रामाने म्हणजे सगळ्या त्याच्या चरित्रात राजा होऊनही सगळ्यांना छोट्या मोठ्या जीवांना खूप सन्मान दिलेला आहे त्या आत्म्याचा. पण मग इथे ही वेळ आल्यावर मात्र तो आपलं एक अस्त्र वापरतो की तो त्याला म्हणतो की म्हणे बारे चिंता न करी तू अयोध्येशी शीघ्र जाई, आज्ञा माझी पाळिका. म्हणजे तिथे ते राजा पण आहे की माझी आज्ञा म्हणून तू जा असं तो सुमंताला म्हणतो, पण सुमंत प्रधान आहे. तर मग सुमंताला निघायला लागतं. पुढे काय होतं अजून काय काय घडतं ते आपण आता या पुढच्या भागात बघूया. मी प्रथम ओव्या वाचते. मग आज्ञा घेऊन सुमंत पहिलं तिरी उभा अवलोकित, नावेत बैसला रघुनाथ गुहक पहिलं तिरा नेत पै, जैसा निवृत्ती तटाकी योगी पावत, तैसा पहिलं तिरा उभा रघुनाथ. सुमंताचे हाते पालवित जाय त्वरित माघारा, यावरी पुढे पुष्करणी तेथे क्रमिली एकरजनी. मग प्रयागा प्रतीच्या पपाणी येता झाला तेवेळे, दृष्टी देखोनी रघुनंदन प्रयागही झाला पावन. पुढे भारद्वाज आश्रमा रघुनंदन येता झाला साक्षेपे, आला ऐकोनी रघुराज सामोरा धावला भारद्वाज. रामे नमस्कारिला द्विज क्षेमालिंगन दिले, भारद्वाज बोले सप्रेम आजी माझा सुफळ जन्म. त्रिभुवनपती श्रीराम गृहाला म्हणून या, माझ्या पुण्याचे गिरीवर भेदोनी गेले चिदंबर. तरीच सीतावल्लभ रघुवीर मुळे विण पातला, सकळ मंगलदायक रघुवीर जो मंगळ भगिनीचा निजवर. मंगळ मातेचा उद्धार करावया जात प्रदक्षिणे, जो पंचद्वय रथनंदन करावया सुरांचे बंधमोचन. कमळिणी मित्र कुलभूषण येणे पंथे चालिला, तो ऋषी धावती अपार त्याही कैसा वेष्टीला रघुवीर. जैसा देवी वेष्टीला स्वस्त नेत्र की किरणात मित्र विराजे, की चंदने वेष्टित मलया निळ, की विरक्ती वेष्टीला जाश्वनिळ, की वराभोवते सकळ वऱ्हाडी जैसे जमिरविती, की साधक जैसे निधानाजवळी, की रत्नाभोवती परीक्षक मंडळी, की कनकाद्रीभोवती पाळी कुलाचलांची विराजे,
की नक्षत्रे वेष्टीला शशी, की मानस वेष्टीला राजहंसी. तैसा ऋषींनी अयोध्या निवासी भारद्वाजाश्रमी वेष्टीला. भारद्वाजे पूजेला रघुनंदन तेथे क्रमिला एकदिन. ऋषी बोलती सुवचन अजनंदन पुत्राप्रती. चतुर्दश वर्षेपर्यंत श्रीराम रहा येथे स्वस्थ. दंडकारण्याप्रती व्यर्थ कासयासी जावे हो. राघव म्हणे येथे राहता अयोध्येच्या प्रजा येथे समजता. ब्राह्मण आणि माता पिता येथे भेटीस निश्चय. आम्ही गुप्तरूपे येथूनही प्रवेशू महाकाननी. पुढील भविष्यार्थ मनी मुनी तुम्ही जाणतसा. असो ऋषी आश्रमी क्रमणी एक दिवस. ऋषी सपुसे अयोध्याधीश. पुढे चालेला जगन्निवास मार्ग आम्हा सदा विजे पै. भारद्वाज म्हणे चित्रकूट पर्वती विद्वज्जन बहुत राहती. तुम्ही तेथे करावी वस्ती. काही दिवस राघवा सिद्धवटपर्यंत भारद्वाजे बोळीला रघुनाथ. आज्ञा घेऊन त्वरित प्रयागासीचा परतला. सिद्धवट देखोनी नमन करी पद्माक्षी रमण. त्या सिद्धवटी सावित्री पूर्ण सीता देखोनी नमस्कारी. विजयी होनी रघुनंदन वनिहुनी आलिया परतोन. 2 लक्ष गोदाने येथे देईन ब्राह्मण संतर्पण यथाविधी. पुढे चित्रकूट पर्वतावरी चढला शरयू तिरविहारी. तेथे वाल्मिक ऋषी तपकरी बहुत ऋषींसमेत. जेणे नारद कृपेचे निबळे अवतार भविष्य कथी येले. जैसे कमळा अगोदर भरिले सरोवर जळदेवी. अवतारा आधी जन्मपत्र केले शतकोटी विस्तार. तेणे दृष्टी देखता रघुवीर आश्रमाबाहेर धावला. वाल्मिकाचे निजचरणी मायाथा ठेवी मोक्षदानी. वाल्मिके वरचेवर उचलून आलिंगद दिले. इतरा समस्त द्विजवरा भेटला परात परसोयरा. सौमित्र चित्रकुटी ते अवसरा पर्ण कुटिका बांधिली. ऋषीमंडळीत रघुवीर चित्रकुटी राहिला जगदुद्धार. गोवक पाठवून बाहेर समाचार नेला. चित्रकुटी राहिला रघुनाथ सुमंतासी सांगे गोवक. राघव वियोगे दोघांचे दुःख अत्यंत झाले ते दवा. गोवके सुमंत घरासी नेला म्हणे मी आता राम कैसे देखीना डोळा. असो रथासहित सुमंत परतला वेगे अयोध्येसी येतसे. अयोध्या दिसे प्रेतवत रिता घेऊन प्रवेशला रथ. सुमंत मुखावरी पल्लव घेत झाकोनी मुख चालला. सुमंत म्हणे आपले मनी श्रीराम टाकून आलो वनी. ऐश्या मजा भाग्यासी जन्नी काय व्यर्थ प्रसवली. कैकई सदनासमोर सुमंते सोडिला रहवर. मंदिरात प्रवेश सत्वर अतिमुखचंद उतरला. रिता आणिला माघारा रथ अयोध्येत समस्तांची झाले श्रुत. घरोघरी एकची आकांत सीताकांत वियोगे. इकडे कंठी प्राण धरून कैकई सदनी अजनंदन. सुमंते तयासी देखोन नमन करू लाजतसे. राजा म्हणे सुमंत प्रधाना कोठी टाकिले राजवनयना. मज वाटते माझ्या प्राणा मुळालासी सत्वर. जगदवंद्य माझी वस्तू जाण टाकिली कोणी वनी नेमन. श्रीराम माझे निधान कोणी चोरिले राजहंस माझा रघुनंदन. पंख करते तर ठेविला रोवण. माझे सुढाळ मुक्तपूर्ण भिरकावून दिले कोठे. अन्नपूर्णावर हृदयींचे रत्न म्या तुझे हाती दिले पूर्ण. घोरवनी ते टाकून कैसा आला सीमाघरा. मजा अंधाची काठी बळे हिरोन कोणी नेली न कळे. अरण्या माझी बाळे उपवासी निराहारे. सुंदर सुकुमार सुमन कळी माझी माऊली जनकबाळी. सुमंता रथाखाली कैसी उतरली कैसी चाललेली पंथी सांगो. तीही भोजने कोठे केली वनी शयन केले कोणे मेदिनी. सुमंता सांग मजला गुनी देह टाकून जाईन मी. मग तो सुमंत म्लान वदन सांगे सकळ वर्तमान. 3 दिवस निराहार पूर्ण तिघे जणे पै होती. तृणासनी राजीव नेत्र पौडला घनश्याम गात्र. पांघरावयांबर अपाद मस्तक देखिला म्या. शृंगवेरपर्यंत म्या बोळीला रघुनाथ. जयाचे नामे जग तरत तो गुहके नेला परपारा. माया नदी उल्लंघून संत स्वरूपी होती लीन. तैसा पहिलं तिरा रघुनंदन दैदिप्यमान पाहिला म्या. या उपरी करुणा करे अयोध्येसी जाता त्वरे. तेथून या जगदुद्धारे निज करे मज पालविले. राघवे साष्टांग नमस्कार घातले मग तेथून. पुढे चरण चाले रघुनंदन करिता गमन वनवासा. आपण आधी पाहिलं की सुमंताला हात करून सांगितलं तू जा म्हणून. मग असं झालं की तिथून राम निघाले पलीकडे आल्यावर. आणि वाटेत पुष्करणी म्हणजे काही तळं लागलं असेल तिथे एक रात्र काढली. आणि मग प्रयागाला पोचले ते. तर प्रयाग बघितल्यावर म्हणजे रामाला बघून प्रयागही आनंदला असं कवी म्हणतात. तिथून पुढे भारद्वाजांचा आश्रम आहे. तर तिथे राम येऊन पोचलेले आहेत. राम आलेला बघून भारद्वाज धावत बाहेर आले. त्यांनी नमस्कार करून क्षमालिंगन दिलं. भारद्वाजांनी सांगितलं की आज माझा जन्म अगदी सफळ झालेला आहे. तुझे त्रिभुवनपती राम माझ्याकडे आलेले आहेत. आणि मग रामांच्या भोवती सगळे आजूबाजूचे ऋषी पण सगळे भारद्वाजांच्या इथले जमले. आणि सगळेजणू आनंद अनुभवत आहेत त्याच्याबरोबरीचा. मग त्याला 2-4 दृष्टांत दिलेले आहेत की किरणात मित्र विराजे जसा, किंवा देवांनी म्हणजे इंद्र सगळ्या देवांनी वेष्टीला आहे तशा प्रकारे इथे ह्या ऋषींनी, किंवा वराच्या भोवती वराड जमतं तसं इथे
सगळे ऋषी त्याच्या भोवती जमले. चंद्राला सगळ्या नक्षत्रांनी वेढावत तसे भारद्वाजांनी त्याचं छान पूजन केलं. तिथे त्यांनी एक दिवस राम राहिलेले आहेत भारद्वाज आश्रमाला. आणि तेव्हा ऋषींनी सांगितलं की चतुर्दश वर्षापर्यंत रामरायाला ते म्हणाले तुम्ही इथेच राहा, अजून अरण्यात जायची काय गरज आहे, इथे सगळ्या व्यवस्थित इथे तुमची सोय होईल. पण आधी गुप्त अर्थ जो आहे तो जाणलेला आहे ना, त्यामुळे राम त्यांना म्हणतो की आम्ही गुप्तरूपे इथून प्रवेशू महाकाननी, पुढील भविष्यार्थ मनी मुनी तुम्ही जाणत असा. त्यांनी त्यांना सांगितलं की नाही, आधी व्यावहारिक कारण दिलं की मी जर इथेच राहिलो इतक्या जवळ तर ब्राह्मण आणि माता पिता म्हणजे माझे अयोध्येची प्रजा हे सारखे इथे भेटायला येतील आणि मग हे काही वन राहणार नाही. त्यामुळे आम्ही महाकाननात प्रवेशणार आहोत, तुम्हाला पुढचा भविष्यार्थ माहीत आहे. त्यामुळे त्यांना फक्त वंदन करून सांगितलं मी एक दिवस राहतो आणि पुढे जातो. आणि मग पुढे निघाला राम. मग पुढे आल्यावर भारद्वाजांनी सांगितलं की चित्रकूट पर्वतावर बरेच विद्वज्जन राहतात, तुम्ही तिथे वस्ती करून राहावं असं त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. मग त्यांच्याबरोबर भारद्वाज मार्ग दाखवायला थोडे आले आणि सिद्धवटापर्यंत आले. म्हणजे तिथे एक सिद्धवट म्हणून जागा आहे जिथे सावित्रीने 3 त्रिरात्री व्रत केलं होतं. मग तिथे आल्यानंतर म्हणे सीतेने नवस केला. मला हे वाचताना गंमत वाटली की मला दासबोधात समर्थांनी सांगितलं आहे की देवाचं नवस करू नये, केला तरी विसरू नये असं त्यांनी म्हटलं. म्हणजे केला तर विसरू नका, कारण त्यांची आईचा राहिला होता, नवस विसरली होती. आणि मग समर्थ तो फेडायला गेले होते सोन्याचं कमळ व्हायला कुलदेवीला. तर समर्थांचं म्हणणं नवस करूच नाही, त्याला सगळं दिसत असतं ना. पण शेवट इथे देवदेवतातसुद्धा ही भावना आपलं सगळं सुरक्षित होण्याकरता. तर सीता स्त्री आहे ना, शेवट सगळी व्रत वैकल्य करणारी आहे पती करता. तर तिने म्हणे ह्या सावित्रीच्या इथे नवस केला की वनीहुनी आलिया परतोना, आम्ही जर विजयी होऊन रघुनंदना वनीहुनी आलिया परतोना 2 लक्ष गोदानं इथे करीन, 2 लाख गोदानं करीन मी इथे आणि ब्राह्मण संतर्पण करीन असं सीतेने नवस बोलला. मग ते पुढे चित्रकूटावर पोचले. चित्रकूटावर वाल्मिकींचा आश्रम आहे, तिथे पोचले. मध्ये वाल्मिकी ज्यांनीच नारदाच्या कृपेने शतकोटी ग्रंथ लिहिला, 60 वर्षापूर्वी भविष्य सांगितलं आणि सगळं अवताराआधी जन्मपत्र तयार केलं, त्या वाल्मिकींच्या इथे आल्यावर राम त्यांच्या चरणी लागलेला आहे. आणि त्यांनी त्याला पाया पडूच न देता वरचेवरी उचलून आलिंगनं दिले. आणि मग बाकीच्या सगळ्या द्विजवरांना सगळ्यांना भेट घेतली, सगळ्यांची भेट घेतली रामाने आणि तिथेच एक कुटी बांधली. आणि ऋषीमंडळींमध्ये सगळ्या म्हणजे राम राहू लागला. आता तिथपर्यंत गुहक आलेला होता सोबत, त्यामुळे गुहक ते दृश्य बघून की आता रामाचं स्थिर झालं इथे कुठेतरी राहणं हे बघून गुहक परतला आणि परत आला आणि सुमंताला सांगितलं की चित्रकूटाला राम राहिलेला आहे, म्हणजे ही माहिती किंवा बातमी दिली. आणि दोघांनाही दुःख खूप होत होतं. पण आता आपण दोघं कधी बघू रामाला परत असाच विचार करत गुहकाने त्याचं फक्त सुमंताचं आपल्या घरी स्वागत केलं आणि सुमंत परत अयोध्येला निघाला. आता अयोध्येत आला आहे. अयोध्या सगळी प्रेतवत आहे, कारण राजा आजारीच आहे, तसाच मूर्छित असल्याका पडलेला आहे. पण सुमंत आला म्हटल्याबरोबर त्याला थोडी ऊर्जा येऊन त्यांनी विचारलं की काय रे बाबा, कुठे माझ्या रामाला सोडलंस. आणि अर्थात वाटेत आपलं तोंड लपवतच तो आलेला आहे सुमंत, कारण स्वतःलाच तो धिक्कारतोय सारखा की श्रीराम टाकून आलो आणि 80 माझा भाग्यासी जननी काय व्यर्थ प्रसवली. पण त्याच्यावर ते काम सोपवलं होतं, त्यांनी ते नीट केलं. आणि मग पुढे जग सगळ्या ओव्या आहेत त्यात दशरथाचा तो वियोगाचा दुःखाचा काय म्हणतो आपण दुःखाचा आर्त असा भाव आहे सगळा, की तू माझ्या जानकी एवढी नाजूक, ती कशी चालली असेल रस्त्याने, तू ह्या तिघांना कुठे सोडून आलास, आता माझी म्हाताऱ्याची काठी गेली, त्यांनी नक्की काय काय केलं. मग सुमंताने खाली मान घालून सगळं सांगितलं की मी इथपर्यंत पाहिलं की ते 3 दिवस निराहार होते, 3घे जण तृणासनावर झोपले होते आणि पांघरायला अंबर म्हणजे आकाश होतं, हे मी स्वतः पाहिलं. मी शृंगवेरपर्यंत त्यांना सोडून आलो आहे आणि तिथून गुहकाने त्यांना पलीकडे नेलं, मी अलीकडेच उभा राहिलो. पण गुहक त्यांना पलीकडे सोडून चित्रकूटावर सोडून परत आला आणि पलीकडून रामाने मला हात करून सांगितलं जा. आणि तो म्हणतो की ते दृश्य कसं होतं तर माया नदी उल्लंघून संत स्वरूपी होती लीन, तैसा पहिला तिरा रघुनंदन दैदिप्यमान पाहिला म्या. सुंदर दृष्टांत आहे हा. आणि अशा प्रकारे दशरथाला त्यांनी सगळा वृत्तांत दिला. आता पुढे काय होतं आहे ते आपण पुढच्या ओव्यांमध्ये बघूया. या उपरी करुणा करे अयोध्येसी जाता त्वरे, तेथून या जगदुद्धारे निज करे मज पालविले.
राघवे साष्टांग नमन घातले मग तेथून पुढे चरण चाली रघुनंदन करीत गमन वनवासा जैसा असता गेला दिनकर तैसा वनी प्रवेशला रघुवीर याज्ञिक पुंडा माझी वैश्वानर आच्छादित जसा का ऐसी सुमंताची वचने भूपाळोत्कर्णी ऐकताची तत्काळ धबधबा झाला वक्षस्थळ पिटवून घेता ते समयी सुमंता वनी रघुनंदन कैसा परतलासी सोडून अरे तुझे हृदय निर्दय पूर्ण कैसा प्राण गेला नाही सुमंता तुझा थोर धीर वज्रा करी तुझे शरीर वनी सांडून रघुवीर कैसा ऐथोरी आलासी गळा माझी गुंतला मीनो तैसा तळमळी अजनंदन श्रीरामवियोगाचा अग्न जाळीत पूर्ण सर्वांगी म्हणे धाव धाव बारे रघुनंदना सरोज नेत्रा सुहास्यवदना कोमलांगा माझ्या प्राणा गेला शिवना टाकुनी हाक फोडिली दशरथे धाव माऊली रघुनाथे मज सांडोनी तान्हयाते गेलीच वना दूरदेशा रामा चालिला माझा प्राण अंतकाळी जावी तुझे वदन ऐसे बोलता वटारिले नयन सोडिला प्राण रामस्मरणे राम राम करिता दशरथ जाहला रामरूप यथार्थ खुंटला शोक समस्त हेत मात सर्व राहिली पहा शरीराचे कर्म गहन चौघे पुत्र दशरथास असून जवळी नसता सोडिला प्राण मग सुमंत प्रधान धावला तेणे उशाशी मांडी दिली सुमित्रा कौशल्या जवळी आली तेव्हा एकची हाक जाहली महाशब्दे करून या सप्तशत राण्या सकळ दुःखे पिटिती वक्षस्थळ हडबडले अयोध्यापुर सबळ शोकतुंबळ लोकाते आक्रोशे कौशल्या सुमित्रा रडत रामवियोगे दुःख भवत त्यात मृत्यू पावला दशरथ नाही अंत शोकाते जैसे पायास डंकिते महाव्याळी तो मस्तकी वृश्चिके ताडिले की वणव्यात प्राणी सापडले त्यावरी तोडिले तस्करांनी आधीचं बहुत धाके करून त्यावरी पडती पाषाण आधीचं नव ज्वर गेला व्यापून त्यात विषपान पै झाले आधीचं गृहाचं लागला अग्न त्यावरी सहाय्य झाला प्रभंजन की पुरी जाता बुडून तो गळा पाषाण बांधिला व्याघ्र भय पैटा उठाउठी तोरीचे कंठी घातली मिठी तैसी कौशल्य सदा हल्ली गोष्टी लल्लाट पिटियवनीये तो तेथे पातला ब्रह्मसुत म्हणे शोका का करिता व्यर्थ आता वेगी आणून भरत राज्य तया स्थापावा एक राजा उभा राहिल्या विण करू नये राजाचे दहन आणि समीप नसता नंदन कदा अग्न देऊ नये मग तैल द्रोणीत साचार घातले दशरथाचे शरीर वसिष्ठ म्हणे सुमंतास थोर रथ घेऊन जावे का सूर्योदय होता येथे वेगी घेऊन यावे भरता ते त्याचे करणी ओखट येथे तेथे सर्वथाई सांगू नको वनास गेला रघुनंदन अथवा दशरथे सोडिला प्राण हे गुह्य त्यासी न सांगू न वेके घेऊन ये जे भरत केवळ श्रीराम भक्त ही गोष्ट ऐकता विपरीत तत्काळ देह टाकेल तेथे याला विसुत न कराय भक्त विरक्त चतुर वरिष्ठ जो ज्ञानगंगेचा निर्मळ लोट जो विवेक रत्नांचा मुकुट एकनिष्ठ सुभट जो वैराग्य पूर्ण जो आनंदभूमीचे निधान जो विरक्तवल्लीचे सुमन जो समुद्र सत्याचा जो शांतिवृक्षाचे पक्वा फळ जो दयेचा आगर केवळ क्यू परतीचा निर्मळ पूर्णकुंभ उचंबळला ऐसा सर्व गुणी अलंकृत वेगी घेऊन ये भरत तैसाची निघाला सुमंत आचार्य चरणबंधुनी वायू वेगे चालला सुमंत स्वप्न देखे मातुळी भरत कृष्णवर्ण वस्त्रवेष्टित नारी एक देखिली तिने घेऊन या करी तैल जिरवी आपले श्री भरत जागा होऊनी जड करी रुदन करी आक्रोशे म्हणे स्वप्न नवे हा दिसतो अनर्थ आम्ही चौघे बंधू आणि दशरथ पाचचा माझी जीव घात होईल एकाचा निर्धारे आणि प्राणसखा अत्यंत तो अंतरेल दुरभवत धरणीवरी मस्तक भरत आपटी शोके ते धवा आक्रंदोनी हाक देत केवी दृष्टी देखेन रघुनाथ राजाधिराज दशरथ अंतरला असे वाटते तो मातुळ संग्राम जित भरताचे स्नेह हृदय धरत शत्रुघ्नासी समजायत शोकव्यर्थका करिता रजनी सरता तत्काळ सिद्ध करून चतुरंग दळ अयोध्येप्रती उतावेळ देऊ निघालवितो तुम्हा ते ऐसे बोलता चालली रजनी भरत शत्रुघ्न उठवणे नगराबाहेर येऊनी मार्ग लक्षित अयोध्येचा तेव्हा जेव्हा सगळं सुमंताने दशरथाला वर्णन करून सांगितलं की मी पाहिलं तर मला हात दाखवून राम चरण चाली पुढे पायी तिघंजणं वनवासाकडे गमन करती झाली आणि जसा सूर्यास्ताला जातो तसा वनात रघुवीर प्रवेशला आणि मग मी ते निघून आलो. हे सुमंताची वचन ऐकल्यावर दशरथ धबधबा वक्षस्थळ पेटून घेऊ लागला. खूप दुःखी झाला, सैरभैर झाला दुःखाने आणि त्यालाही बोलू लागला सुमंताला की तुझं इतकं निर्दय हृदय कसं, तू त्याला सोडून आलासच कसा, आणि म्हणजे तू किती वज्रासारखा आहेस रे तसा, तरी तू जिवंत इथपर्यंत आलास, हे सगळं वृत्त सांगायला. तर आता आणि मग तो रामाला हाका मारत सुटला, धाव धाव बारे रघुनंदना सरोजनेत्रा सुहास्यवदना, कोमलांगा माझ्या प्राणात गेलासी वना टाकून, तू मला टाकून गेलास असं म्हणत जी हाक फोडली त्यांनी, ती तत्क्षणी राम राम म्हणत
डोळे त्यांचे म्हणजे उघडे राहिले रामाकडे बघायला, रामाला बघायला, आणि डोळ्यातनं प्राण गेलेला आहे, सोडीला प्राण रामस्मरणे. मग सगळीकडे हाहाकार झाला. आणि मग श्रीधर कवी म्हणतात, पहा शरीराचे कर्मगहन. शरीराचं कर्म काय असतं ते आपण भोगतो, सूक्ष्मदेह आपला आधीचं काही काही घेऊन येतो, पुढे जातो. पण ह्या जन्मात केलेलं सुद्धा कर्म त्याचं ह्याच जन्मातलं होतं ना, की श्रावण बाळाचा वध आणि शाप मिळाला होता, तर ते पण कर्म आपल्याला कसं भोगायचं असतं. तर म्हणे बघा, 4 पुत्र ह्याला आहेत, पण एकही जवळ नसताना त्याचा प्राण गेला आहे. आणि ही गोष्ट म्हणतात, आणि त्यामुळे अनेक अशा शास्त्र सांगतं शुभ गोष्टी. म्हणजे आता संन्यासाला कुठेही देवता म्हणजे तीर्थाटनाच्या ठिकाणी मरण यावं, पण संसारी माणसाला आपल्या कुटुंबात मरण येणं म्हणजे बाकीची सगळी आताच्या काळातली विसरूनच जा, पण आजूबाजूला आपली मुलं बाळं आहेत, बायको किंवा पती दोघांपैकी आहे, अशा सगळ्या वातावरणात जेव्हा एखाद्याचे प्राण जातात किंवा तेव्हा ते त्याचं भाग्य असतं. संसारी माणसाचा आपल्या गोतावळ्यात प्राण जावा, आणि हॉस्पिटलला नव्हे, ICUत तर नव्हे, की मनातलं काही सावटच्या क्षणी सांगता येत नाही, ते रस्त्यात नव्हे, ॲक्सिडेंटने नव्हे, दूरदेशी नव्हे, म्हणजे ते सगळं जायचा तो प्राण जाणारच आहे. ज्या क्षणी श्वास संपला त्याच्यापुढे एक श्वास आपल्याला जगायला ईश्वर देत नाही. पण शकुनाचं काय, जसं आपण जेव्हा अनायासेन मरणम श्लोक म्हणतोय रोज, तेव्हा पान गळावं पिकलं तसं मरण येणं, म्हणजे बाकी काही देहाला न होणं, पण पान पिकलं की कसं देठ कमकुवत होतो आणि गळून पडतं झाडावरून, अलगद पडतं जमिनीवर. अतका सहज प्राण गेला पाहिजे. त्याच्याचबरोबर हे काही संकेत आहेत, ते शुभ प्राण कसं जाणं, अजूनही खरे खूप संकेत आहेत. इथे विषयांतर आणि पुढे आपला वेळ जाईल, पण 9 द्वारं आहेत देहाची, तर कुठल्या द्वारातनं प्राण जातो त्याप्रमाणे तुमची पुढची योनी ठरते. शुभ अशुभ सगळी, डोळ्यातून, तोंडातून, कानातून, आपण तोंडातनं फेस येतो कोणाच्या आणि प्राण जातो, आपण असं सगळं अनुभवतो. कोणाला बाकी काहीतरी असे विधी होतात आणि त्यातच सगळं भरभटलेल्यात प्राण जातो, तर नक्की त्यांना पुढची योनी प्राण्यांची असते, कुठली तरी माणसाची नसते. असं सगळं माहिती वाचली मी, वाचलेली सांगते मी, ऑथेंटिकेट करत नाही त्याला काही. पण अशा प्रकारे कुठल्या द्वारातनं प्राण जातात त्याच्यावरही तुमचं पुढच्या जन्माचं काही लिहिलेलं असतं म्हणे. तर ह्याचे डोळे उघडे राहिलेत, कारण रामाची आस लागले ना, तो दिसेल ह्यानी, असा प्राण गेला आहे. तर आणि 4ही मुलं जवळ नाहीत. मग आता वसिष्ठ शास्त्रात सांगतात की आता वेळ जराही दौडून चालणार नाही, कारण पुत्र आहेत म्हटल्यावर पुत्रानेच अग्नी द्यायला हवा, तोपर्यंत अग्नी देता येत नाही, आणि दुसरं पुत्र येऊन राज्यावर बसल्याशिवाय राजाला अग्नी देता येत नाही. तर हे सगळ्या विधी व्हायला हव्या, गोष्टी व्हायला हव्या. आणि त्यामुळे आता तातडीने सुमंताला ते सांगतात, तू जा कैकेयीच्या माहेरी आणि भरत शत्रुघ्नांना घेऊन ये असं. आणि त्यामुळे सुमंत मानतो की मी हे करेन. आणि शास्त्र म्हणजे एक राजा उभा राहिल्यावर करू नये राजाचे दहन, आणि समीप नसता नंदन कदाग्न देऊ नये. त्यामुळे तैलद्रोणीमध्ये त्याचं प्रेत ठेवलं, तेलाच्या द्रोणीत, आणि सुमंत रथ घेऊन तातडीने निघाला. आणि परत त्याला बजावलं की वनाला रघुनंदन गेला आहे, दशरथाने प्राण घेतले, कुठलीही बातमी त्याला देऊ नकोस, फक्त तत्काळ बोलावला आहे म्हणून सांग, कारण तो इतका रामभक्त आहे आणि तो तिथेच स्वतःच देह टाकील आणि मग सगळाच प्रश्न निर्माण होईल. तेव्हा ही चूक तू करू नकोस. आणि तो कसा आहे, मग त्याचं भरताचं वर्णन सुंदर थोडं केलं की भक्त विरक्त चतुर वरिष्ठ, जो ज्ञानगंगेचा निर्मळ लोट, जो विवेकरत्नांचा मुकुट, एकनिष्ठ सुबट, तो रामाशी एकनिष्ठ आहे, आणि त्यामुळे हे त्याला दुःख काही पेलवणार नाही. तर तू काही न सांगता त्याला घेऊन ये. आणि इथे काय होतं, लगेच निघतोय सुमंत, पण तो इथून निघतो तसाच तिकडे भरताला त्याच दिवशी रात्री स्वप्न पडतं की एक कृष्णवर्ण वस्त्र, काळं वस्त्र नेसलेली स्त्री आली आहे, आणि ती त्याला त्याच्या डोक्यात तेल जिरवते. आणि तो म्हणतो हे खूप अशुभ स्वप्न होतं, म्हणून तो सकाळी उठून म्हणजे रात्रीच उठून जागा होऊन आक्रोश करतो की हा स्वप्न नाही, इथे काहीतरी अनर्थ आहे, आणि मला असं वाटतं की आम्ही चौघे भाऊ आणि वडील ह्या 5 कोणाचा तरी जीवघात आहे, अशी कृष्णवर्ण वस्त्रवेष्टीत स्त्री. तुम्ही धर्मसिंधू घडलात, तर स्वप्नाचा सिद्धांत म्हणून तुम्हाला कुठल्या स्वप्नांचे काय शास्त्र आहेत, काय शुभ काय अशुभ, याचा एक भाग आहे पूर्ण त्यामध्ये. त्यात अशी आपल्याला अनेक स्वप्न वाचायला मिळतात. हत्ती दिसला तर काय, वाघ दिसला तर काय, पुत्र दिसलं तर काय, स्वतःची विष्ठा दिसली तर काय, असे अनेक आहेत. तसं हे शास्त्र त्याने म्हटलं की काळं वस्त्र नेसलेली स्त्री तेल आपल्या डोक्यावर, म्हणजे त्याच्या डोक्यावर ती जिरवते, असं चित्र त्याने पाहिलं, आणि ते अशुभ होतं.
मग ते त्याचा आक्रोश बघून त्याचा मामा संग्राम जिंकतो. त्याला म्हणतो तू अजिबात काळजी करू नकोस, फक्त आता रात्र चढू दे, उद्या सकाळ उजाडली की लगेच आपण रथ सिद्ध करू आणि तुम्हाला दोघांना मी अयोध्येला नेऊन सोडून येतो, तू काळजी करू नकोस. म्हणे स्वप्न नवे हा दिसतो अनर्थ, आम्ही चौघे बंधू आणि दशरथ, पाचान माझी जीवघात होईल एकाचा निर्धारे, आणि प्राणसखा अत्यंत तो अंतरेल दुरभूत, धरणीवरी मस्तक भरत आपटी शोकिते दवा, आक्रंदोनी हाक देत केवी दृष्टी देखील रघुनाथ, राजाधिराज दशरथ अंतरला असे वाटते, तो मातुळ संग्राम जित भरतासीतने हृदय धरत, शत्रुघ्नासी समजायत शोक व्यर्थ का करता, रजनी सरता तत्काळ सिद्ध करून चतुरंगदळ, अयोध्येप्रती उतावेळ देऊन घालवितो तुम्हा ते, मी इथपर्यंत वाचलं होतं खरं. ऐसे बोलता सरली रजनी भरत शत्रुघ्न उठवणी, नगराबाहेर येऊनी मार्गलक्षित अयोध्येचा, ऊर्ध्ववदने करुनी चकोर विलोकित जैसा चंद्र, की चक्रवाक चिंती दिवाकर किंवा मयूरमेघाते, ऐसा अयोध्येचा मार्ग लक्षित तो एकाएकी देखील रथ, वरी प्रधान सुमंत आरुढोनी येतसे, मंद मंद येत रहबर अश्वांचे नेते वाहे निर, ध्वजाचे विद्युत प्राय चिर अतिमलिन दिसतसे, वरी सुमंत म्लान वदन नेत्री वाहत सृजीवन, राघव लीला आठवून क्षणक्षणा स्पंदतसे, मागुती वस्त्रे नेत्रपुसित तो शत्रुघ्न आणि भरत, जवळी आले धावनी त्वरित चिन्हे विपरीत देखुनिया, सुमंते देखताची भरत वेगे रथाखाली उतरत, क्षेमालिंगन दोघा देत सांगे त्वरित बोलाविले, भरत सुमंताचे वदन क्षणक्षणा पाहे विलोकन, म्हणे सख्या तुझ्या रक्तनयन शोके झाले दिसती पै, काय अयोध्येचे वर्तमान सुखे आहे की रघुनंदन, सी दशरथ क्षेम कल्याण सुखरूप आहे की, सुमंत म्हणे सुखी रघुनंदन तुम्हासी बोलाविले त्वरे करून, मग रथी बैसत भरत शत्रुघ्न त्वरेने शीघ्र चालिले, पुढे धुरे बैसला सुमंत घडीघडी नेत्रासी वस्त्र लावित, तेणे भरत वय सद्गदित तो पुढे देखत अयोध्या, प्राणरहित जैसे शरीर तैसे दिसे अयोध्या नगर, की जीवने विण सरोवर किंवा कांतार दगदग जैसे, की नारी जैसी भ्रतारा विण की जननी विण ताने दिन, की नासिका वाचोनी वदन अयोध्या भुवन तेवी दिसे, राजमंदिराचे ढळले कळस मंगलवाद्यांचा नाही घोष, घरोघरी नारी पुरुष शोकाक्रोश करिता ती होते दशरथाचे प्रेत सुमंते तेथेची नेला रथ, छत्रभंगीला देखता भरत रथाखाली पडियेला, दशरथाचे प्रेत देखुनी भरत तेव्हा लोळे धरणी, अश्रुधारा वाहती नयनी शोक गगनी न समाय शोक समुद्री निमग्न झाला कैकई नंदन, बहुते सद्गत प्रजाजन दुःखे करून बोलती, मग सुमंत प्रधाने सावरुनी भरत बैसेला उठवणी, भरत विचार करी मनी रामनयनी पाहिनाता, संसार माया सांडून दशरथ पावला स्वर्गभुवन, मी आता राघव चरण दृढ धरेन निज भावे, विलोकिता श्रीरामवदन मी शोका वेगळा होईन, प्रधानासी म्हणे माझं नेमणं श्रीरामचरणावरी घालावे, वडील बंधू रघुनाथ दशरथाचा मैथार्थ, रामसदनाकडे भरत मुरडोनिया चालेला, परिवनास गेला रघुनंदन हे कोणासी न बोलवे वचन, एक म्हणती देईल प्राण सीतारमण न देखता, तो आरडत कौसल्या माय भरत धावनी धरी दृढ पाय, माय श्रीराम कुठे आहे तो लवला हे दाविका, तो कौसल्याची आली मूर्छना बोलताना बोलवे वचना, बारे राम गेला तपोवना मग राये प्राण त्यजेला, भरते यायचे ऐकिले लल्लाट भूमीवरी आपटिले, ते दुःख नवजाय वर्णिले कल्पांत मांडला त्यावेळी, हा रघुवीरा राजीव नेत्रा नवमय खरंगा स्मरारी मित्रा, जगदवंद्या कोमल गात्रा काव पेक्षले आम्हा ते, ऐसे बोलोनिया भरत मेदिनीवरी अंग घालित, माझी माऊली रघुनाथ गेली निश्चित टाकुनी, मेदिनी गर्भरत्नभूषण मनासी निघता रघुनंदन, दशरथ जेवी सोडिला प्राण तैसे मरण मज कान नये, अद्यापि नये मजला मृत्यू का मृत्यूचं निमाला यथार्थ, रामवियोगाचे दुःख अत्यंत मृत्यासही न सोसळे, धन्य धन्य राजा दशरथ कोमळ हृदय प्रेमळ यथार्थ, देह ठेवून विधेय जामात जवळ केला त्वरेने, तव तो कमलोद्भव सुत आचार्य पातला त्वरित, भरत जाऊन चरण धरित मज रघुनाथ दाखवी, पाहावया भरताचे मन वसिष्ठ काय बोले वचन, तुझं राज्य दिल्याविण रायास अग्न देऊ नये, आणि तुझ्या मातेच्या मनात तुझं राज्य व्हावे प्राप्त, वनाचा गेला जनक जामात तेच निमित्त जाणपा, ऐसे ऐकता ते अवसरी परम दुःख पावलांतरी, भरत आक्रंदत दीर्घस्वरी राज्य करी म्हणताची, सुकुमार चंपक कळिके वरी चपळा पडता नवरेवरी, की कर्पूर जननीचे श्री शुंडा प्रहरी ताडी गज, की शस्त्र घाय तोडिले बाळे, की वज्रघाई चूर्ण कपाळे, की अग्नित पडली मुक्ता फळे, तैसे वाटले भरताते, श्रीराम गेला वनांतरी जरी मी येथे राज्य करी, तरी ती जितके ब्राह्मण पृथ्वीवरी म्या वधिले स्वहस्ते, जगदवंद्यास वनी सांडोन जरी मी अंगीकारी राज्यासन, विगत धवाते जे जा ऋण तिचे गर्भस्थान मी पावे, रजस्वलेच्या शोणिता समान राज्याभिषेकाचे उदक पूर्ण, मी आपुल्या उदरी शस्त्र घालीन राज्यासन घ्या म्हणता,
ज्यासी मृणानी वर ध्यायमनी, ज्याची अयोध्या हे राजधानी, ते मी भोगिताची ते क्षणी महाचांडाळ मी जाहलो. सुमंत दिसला तेवढ्यात. सकाळी उठून जेव्हा भरत शत्रुघ्नाला सोडायला संग्रामाजीत निघायचा होता, तर त्यांच्या महालाबाहेर ते पोचले तोवरच त्यांना समोरून अयोध्येचा रथ येताना दिसला. आणि तो अत्यंत मंद मंद येत होता असं जाणवलं. असं जणू वाटलं की अश्वांच्या नेत्रात पण पाणी वाहत आहे. ध्वज आहे तो पण मलिन झाला आहे आणि त्यात सुमंत म्लान वदन बसला आहे. हे सगळं चित्र बघून शत्रुघ्न आणि भरताला काहीतरी संकेत चिन्ह वाटली की हे काही बरोबर दिसत नाही आहे. सुमंत बघितल्याबरोबर भरत धावला तिकडे. रथाखाली उतरून सुमंताला क्षमालिंगन दिलं आणि विचारलं की तुझा चेहरा का उतरलेला आहे, काय झालं आहे, अयोध्येला सगळं वर्तमान ठीकठाक तर आहे ना? सुमंतने सगळे ठीक आहेत रघुनंदन, ठीक आहे, फक्त तुम्हाला त्वरित बोलावलेलं आहे असं म्हटल्यावर दोघेही रथावर बसले आणि निघाले. पण भरताला सारखी शंका येते की मला जे स्वप्न पडलं आहे काहीतरी त्यातलं खरं झालेलं आहे. म्हणून सगळे मौनच अयोध्येत शिरलेत. आणि मग तर अयोध्या प्राणरहित दिसते, सगळे शोकाकुल आहेत. हे सगळं चित्र बघितलं म्हटल्यावर त्याला खात्रीच झाली काय झालं आहे त्याची. आणि नेमकंच म्हणजे सुमंताने सरळ रथ जिथे दशरथाचं तेल द्रोणी ठेवलेलं होतं तिथंच नेला. ते बघितल्यावर भरताला खूप शोक झालेला आहे आणि त्याला म्हणजे शोकही झाला आहे. आणि तिथे असा आध्यात्मिक विचार त्याच्या मनात आला की संसार माया सांडून दशरथ पावला स्वर्गभुवन, त्याने ही माया सोडली आणि त्याला राघवाचे चरणच मिळाले. तर आता मी तरी काय करतो, रामाला जाऊन भेटतो, पण त्याचा चेहरा पाहिला तरी मी शोकावेगळा होईन कदाचित. आणि म्हणून तो प्रधानाला सांगतो सुमंताला मला रामचरणावर नेऊन घाल. म्हणून निघाला तो पाठी वळून. तर कौसल्या दिसली, ती शोकाकुल झाली. मग तिला विचारलं तेव्हा ती म्हणाली की राम वनात गेलेला आहे म्हणून. आणि हे बघितल्यावर तर भरताने आपलं डोकं झापटून घेतलं, कल्पांत म्हणला अक्षरशः. तो म्हणाला की तू वनात गेलास, वडील सोडून गेले, मग मी का जगलो आहे? आणि मग तिथे एक सुंदर ओळी टाकले की तो म्हणाला मला मृत्यू कसा येत नाही, मला ताबडतोब मृत्यू आला होता. आता म्हणे अद्यापी नाही मधला मृत्यू का मृत्यूचं निमाला यथार्थ, म्हणजे मृत्यूलाच मृत्यू आला की काय रामाच्या वियोगाने, त्यालाही दुःख सहन नाही झालं आणि त्यामुळे आता तो मला न्यायला येऊ शकत नाही आहे. तर दशरथ त्याने तर विदेह जमात जवळ केला, देह ठेवून तो रामाजवळ पोचला ना आपोआपच, असं त्याचं म्हणणं. आणि मग मी इथे का असा राहिलो आहे, मी का मरत नाही आहे असं वाटलं. पण तेवढ्यात वसिष्ठ आले आणि त्यांनी त्याची थोडी परीक्षा बघण्याच्याही दृष्टीने त्याला म्हटलं की अरे तुला राज्यपद दिल्याशिवाय आज्ञा देऊ नये, तुझ्या वडिलांच्याला शास्त्र आहे असं, आणि तुझ्या आईच्याही मनात आहे की तुला राज्य प्राप्त व्हावं आणि त्याच कारणाकरता तर राम वनात गेलेला आहे. हे सगळं ऐकल्यावर त्याला प्रचंड दुःख झालं आणि तो स्वतःला कोसू लागला, धिक्कारू लागला. तो म्हणाला श्रीराम गेला वनांतरी, जरी मी इथे राज्य करी तरी जितके ब्राह्मण पृथ्वीवर तेवढे मी दिले, म्हणजे ब्रह्मत्येचं मला तेवढ्यांचे पाप लागलं, किंवा जगदवंद्याचं वनी सांडवणं, जरी मी अंगीकारे राज्यासनं, विगत धवा जे जारीनं तिचे गर्भस्थळ मी पावे. विधवा जारीन, विधवा असताना काही तिने वाईट व्यवहारातून पुत्र जन्माला घातला तर तिचं ते जे गर्भस्थळ आहे ते मला मिळालं असं वाटतं. किंवा रजस्वलेचं जे शोणी ते रक्त आहे त्याचा जणू मला राज्याभिषेक होत आहे असं मला वाटेल. मी माझ्या स्वतःला शस्त्र मारून घेईन आणि प्राण टाकेन, मला हे राज्य घ्यायचं नाही असं निश्चयात्मकरित्या त्याने सांगितलं की मी ह्या राज्यावर बसणार नाही. ते ज्याचं आहे, ज्याच्या मालकीचं आहे, म्हणजे कोणाच्या तर ज्यासी मृडाणीवर ध्याय मनी, म्हणजे शंकर ज्याला ध्यातो म्हणजे जो राम, ज्याची अयोध्या हे राजधानी, ते मी भोगिताची ते क्षणी महाचांडाळ मी झालो, त्या क्षणी मी महाचांडाळ योनीत जाऊन पोचलो, म्हणजे अगदी तळातल्या योनीत जाऊन पोचलो असं मला वाटेल. मी हे राज्य घेणार नाही. तर पुढे काय होतं ते आपण आधी बघूया, ओव्या बघूया. पुढे भरत म्हणतोय सुमंताला की रघुवीर सांडोनी काननी, जरी मी भोगीन राजधानी, तरी जिव्हा जावं झडोनी, कीटक पडवत तत्काळ वनी चांडोनी, जगन्मोहन जरी मी घेईन राज्यासन, तरी गुरुवध मद्यपान मात्रागमन घडे माझं, कलंक लागेल वासरमणी, पाप प्रवेशेल गंगाजनी, मृगजळी घटोद्भवमुनी, जरी बुडोनी जाईल चित्रकिरणाची आवरी, चढती मुंगियांच्या हारी, की वडवानाळाचे श्री नृत्य करी पतंग, की पूर्ण नाभीच्या तंतूत सुत्री, जरी उचलेलं धरित्री की तृणपाशे महाकेसरी, जरी गुंतवणी पडेल की मही उचलेलं मशका, जरी सुपर्णासी बाधेल अळिका, की
की दृष्टी देखता दीपका मृगांक खाली पडेल. जरी हे घडेल ब्रह्मनंदना, तरी मज होईल राज्यवासना. ऐकोनी भरताच्या वचना वसिष्ठ झाला सद्गदव. अहो ते भरताचे वचन वैराग्यवल्लीचे सुमन. की विवेकनभींचे उडगुण प्रेमी ते जे झळकत. की ते भक्तिपंथीचे सरोवर, की निश्चय भावाचे दिव्यनगर. की ते विश्रांतीचे मंदिर वचनरूप प्रत्यक्ष. असो तो कैकई नंदन म्हणे स्वामी शिवतो तुझे चरण. श्री रघुवीराची मजा आण राज्याभिषेक करून दी. कैकईचे काळे वदन माता नव्हे ते लाव पूर्ण. तिचे आवडे रांडपण पतीचा प्राण घेतला. मग वसिष्ठे जे जे चिंतिले ते ते भरतासी निवेदिले. मंथरा दासीचे बोले कार्य नासले सर्वई. कलह कल्लोळ सरिता तेही मंथरा दासी तत्वता. कुबुद्धी शिकुनी तुझी माता येण्याची पाहे पा बांधिली. ऐसी एकताची मात वेगे धावे वीर भरत. मंथरेची वेणी अकस्मात धरुनी शस्त्र काढिले. मग धावनी ब्रह्मसुत भरताचा धरिला हात. म्हणे स्त्री वधिता पाप अद्भुत कदा विप्रत करू नको. मग लत्ता प्रहारे करुनी भरते ताडिले तिये लागुनी. त्रिवत प्रकुब्जा तेथुनी नामती असी झाले. असो ब्रह्मपुत्रे ते क्षणी रामपादुका सिंहासनी. मणिमय जडित दिव्यरत्नी सिंहासनी स्थापिल्या. त्यावरी छत्र धरून मग राजदेह उचलवून. अग्निमुखी समर्पून उत्तर कर्म भरत करी. सप्तशतराच्या युवती अग्निप्रवेश तत्काळ करीती. जैसी सूर्यकिरणे सामावती सूर्यासरसी अस्तमानी. सुमित्रा आणि कौसल्या प्राण द्याव्या सिद्ध झाल्या. मग त्या वसिष्ठे वर्जिल्या शास्त्रप्रमाण रीतीने. पुत्रवंत्या स्त्रिया विशेष त्याही न करावा अग्निप्रवेश. तो कौसल्या म्हणे आम्हास कशास व्यर्थ ठेविता. वनास गेला रघुनाथ परत्र पावला दशरथ. आता काय वाचुनी अर्थ व्यर्थ काय अग्नीत निक्षेपू. मग वसिष्ठ सांगे बाहुनी आण तुम्हास श्रीराम भेटविन. मग वनासी करील गमन पुढे ती आगमन करील पै. निवटवनी असुर समस्त अयोध्येसी येईल रघुनाथ. हा वाल्मिकीचा मूळ काव्यार्थ माना यथार्थ सर्वै. गुरुवचन माननी प्रमाण चित्रकूट कुटी भेटेल रघुनंदन. अग्निप्रवेश म्हणून वर्ज केला ते काळी. असो रात्र झाली 2 प्रहर कैकेने येऊनी सत्वर. भरतासी एकांत विचार सांगे कैसा ऐका ते. म्हणे पुत्र ऐक वहिले संकटी म्या राज्य साधिले. रामासी वनवासा पाठविले नाना यत्ने करून या. वना गेले रामलक्ष्मण हे तुम्हानी परमकल्याण. सत्वर घेर छत्र सिंहासन काही अनुमान करू नको. पितृवचन करावयाप्रमाण वनासी गेला रघुनंदन. त्या शोकास्तव राव पावला मरण हेही जाण बरे झाले. सापत्न बंधू राम निर्धारे त्यासी वचन करता बरे. वंचन करता बरे. देव दैत्या दायाद वरे वैरे अद्यापही वर्तती. गरुड सर्प सापत्न वैर वर्तती दोघे जण. जरी तू होसी माझा नंदन तरी वचन पाळी हे. भरत्या ऐकताची तिची वाणी म्हणे उठे येथून चांडाळिणी. तुझा वध केला असता एक क्षणी परी माता म्हणून रक्षिली. परमनिर्दय तू पापिण अमंगळ तू लाभ पूर्ण. घेतला दशरथाचा प्राण जानकी जीवन धाडिला वना. तू सर्पिण होसी यथार्थ डंखोनी मारिला दशरथ. माझा सखा रघुनाथ दुर्वनासी धाडिला. पिता बंधू दोघे जण गेले ज्या पंथे करून. त्या मार्गे मीही जाईन उठ येथुनी पापरूपे. असो कैकेयी गेली उठून तो उदय पावला चंडकिरण. भरते वल्कले वेष्टून भस्म लाविले सर्वांगी. सर्व अलंकार त्यागून वटदुग्धी जळा वाटून वळून जटावळून वनाप्रती कैकेयी नंदन चरण चाली चालला. षोडश पद्मे दळभार नगर लोक निघाले सत्वर. ओस पडल्या अयोध्यापुर जीव मात्र चालिले. कौसल्या सुमित्रा दोघी जणी शिबिकेत बसल्या ते क्षणी. वरी वस्त्रावरण घालूनी वाहनासहित दाखिल्या. वसिष्ठादी सकळ ब्राह्मणा सवे निघाले चारी वर्ण. अयोध्येत कैकेयी वाचून नाही कोणी राहिले. जन म्हणती ओस नगर कैकेयीचे वापन करू सत्वर. तिजवरी धरावे छत्र परम अपवित्र पापिणी. तिचे पोटी भरत जन्मला जैसा कागविष्टेत अश्वत्थ प्रकटला. की कागिणी पोटी कोकिळा निपते अवचित जैसी का. असो भरत म्हणे सुमंता ते रघुवीर गेला कोण्या पंथे. तोच मार्ग दावी आम्हा ते तुझे अनुमते चालू आम्ही. भरताने भरपूर शोक केला आणि तो म्हणाला की माझ्यात जर सगळ्या वाईट गोष्टी असतील भरलेल्या तरच मला वासना होईल या राज्याची. नाहीतर रामाचं राज्य मला घेण्यात जराही वासना नाही. भरताचं हे सगळं वचन ऐकून वसिष्ठ संतुष्ट झाले आणि मग त्यांनी सांगितलं की त्यांनी कौतुकही केलं त्याचं की अहो ते भरताचे वचन वैराग्यवल्लीचे सुमन. की विवेकनभींचे उडगुण प्रेम तेजे झळकतं. की ते भक्तिपंथीचे सरोवर. की निश्चय भावाचे दिव्य नगर. की ते विश्रांतीचे मंदिर वचनरूप. त्याचं वचन म्हणजे विश्रांतीचं मंदिर वाटलं वसिष्ठांना. म्हणजे मन शांत झालं. तर मग त्यांनी सांगितलं
की मी तुला म्हणजे रघुवीराची मला आण आहे, जर राज्याभिषेक मी आम्हाला करून देणार नाही, मी तुमचे पाय धरून सांगतो सद्गुरू की चरणांची शपथ तुमच्या की मी राज्याभिषेक करून घेणार नाही कुठल्याही परिस्थितीत. आणि कैकेयीचं काळं तोंड तर मी अजिबात बघायला जाणार नाही, जिने पतीचा प्राण घेतला. तेव्हा मग वसिष्ठांनी त्याला सांगितलं की तुझी अशी इच्छा आहे ना, खरं म्हणजे आईनी नाही तर मंथर आहे, तिने हे सगळं कार्य नाचलं, तिने तुझ्या आईच्या मनात कलह कल्लोळ घालून दिला आणि त्या कुबुद्धीमुळे तुझी आई असं वागली आहे, असं ते त्याला समजायला बघतायत की आईचा राग करू नको. असं म्हटल्याबरोबर त्याने जाऊन मंथरेला धरलं आणि तिला मारायलाच निघाला. मग तेव्हा थांबवलेलं आहे वसिष्ठांनी की स्त्री हत्या हे पाप तर कदापि करू नये, पण त्यांनी तिला लाथेने काढलं आहे आणि त्रिवक्र कुब्जा तेव्हापासून नाव पडलं आहे, पण ती पुढच्या म्हणजे कृष्णावतारात कुब्जा आहे खरी, असं म्हणजे ती वक्त रामाच्या शापाने झालेली होती, ह्याने अजून त्यात लाथेने काढलं. तर असो, आणि मग काय ठरलं तर रामाच्या पादुका त्या सिंहासनावर ठेवल्या, रत्नजडीत अशा सिंहासनावर, आणि त्याच्यावर छत्र धरलं आणि मग राजदेव उचलला तेल द्रोणीतून आणि त्याला अग्नी देऊन भरतांनी सगळं उत्तर कार्य पूर्ण केलं. आणि राजाच्या सगळ्या 700 ज्या होत्या भोगांगना त्या सगळ्यांनी अग्निप्रवेश केलेला आहे. सुमित्रा आणि कौसल्यासुद्धा प्राण द्यायला निघाल्या. तेव्हा वसिष्ठाने शास्त्रवचन सांगितलं की तुम्ही पुत्रवंते आहात तर तुम्ही सती जाऊ नये. तरी त्या म्हणतात की आम्ही आता वाचून काय करायचं, राम दूर गेला आणि दशरथ गेला, आमचं आयुष्यच काय राहिलं, आम्हाला जायचंच आहे. मग परत एकदा वसिष्ठांनी सगळा मूळ काव्यार्थ समजावला की तुम्ही काळजी करू नका, राम 14 वर्षांनी नक्की परत येणार आहे, तोही यशस्वी होऊन येणार आहे आणि राज्य करणार आहे. माझं वचन तुम्ही माना आणि तुम्हाला चित्रकूटाला रघुनंदन भेटणारही आहे आता, तेव्हा अग्निप्रवेश वर्ज करा. मग दोघी राण्या ऐकतात ते. आणि पुढे असं होतं की आता दुसऱ्या दिवशी म्हणजे त्यांचं ठरतंच की आता रामाला भेटायचं आहे, पण त्या रात्री महालात गेल्यावर कैकेयी त्याच्याजवळ येते भरताजवळ आणि त्याला आपला विचार सांगते की बघ, संकटात मी राज्य साधलेलं आहे, आता रामाला वनवासाला पाठवलं आहे, त्याच्याच योगाने राम लक्ष्मणाच्या तुझ्या वडिलांनी प्राण सोडला, पण एका अर्थी तेही बरंच झालं आणि आता तू राज्यावर निर्धास्त बस, कारण शेवट तो सापत्न बंधू आहे. आणि वरती त्याला उदाहरणं देते की देवदैत्यात अशी जेवढे सापत्न आहेत त्यांचे आजपर्यंत वैराने वर्तत आहेत. म्हणजे हे वैर, हा जो वैरभाव आहे भावंडातला, आता पण भावंडांची भांडणं मोठमोठ्या प्रॉपर्टीवाल्यांची जास्त, काय गरिबांची पण, 2 खोल्या असलेल्यासुद्धा आता जेव्हा 2005पासून कायदा झाला की मुलीला निम्मा वाटा वगैरे, सगळ्या कायद्यात नेहमी फायदे तोटे असतात. खरा तर तो वाटा जो झाला तो मोठ्या काही, मला वाटतं बिर्ला किंवा कोणाची तशी केस होती की ती त्या काळात पूर्वी लहानपणी लग्न लावून दिलेली आणि ती मुलगी सासरी गेली, ते काही मध्यम होतं आणि हे खूप श्रीमंत होते, कोण मला तारपणी इंडस्ट्रियलिस्ट, आणि मग तिला काहीच मिळालं नाही कारण मुलींना काही द्यायचं नाही आणि तिचे खूप हाल होते. तेव्हा जी काही केस लढली त्यातून हा कायदा झाला, पण अशी कुठल्या तरी केसमधनं हा कायदा झालेला आहे. पण खरी गोष्ट अशी असते की सारासार विवेकाने आणि तारतम्य भावानेच ह्या गोष्टी घ्याव्या लागतात. कारण असं उदाहरण पण एक घडलं की एका ठिकाणी बोरिवलीतली एक गोष्ट कोणी मला सांगितली की वडील वारल्यावर मुलगी हक्क मागायला आली पूर्ण, तिचं सगळं व्यवस्थित असून, आणि बोरिवलीत 2 काय खोल्यांचं जे घर होतं तेही भावाला विकायला लागलं, पण देणार कसं निम्मी गोष्ट काढून त्या 2 खोल्यांच्या 3 खोल्यांच्या, आणि मग तो बिचारा अर्धे पैसे देऊन तो कुठे विरार आणि अजून त्याच्या पलीकडे कुठे राहायला गेला. हा कायद्याचा फायदा करून घेणं नव्हे. पूर्वीच्या शास्त्रांनी का मुलीला देत नव्हते, दोन्ही गोष्टी काळाप्रमाणे कलियुगाप्रमाणे बरोबर असतील, पण तेव्हा अशा करता होतं की पूर्वी विवाहात हुंडा घेतला जायचा, मागेल तेवढं दिलं जायचं आणि मुलगी आईवडिलांनी सांभाळायची, पण ती सासरी जाऊन त्यांचं करते ना, ती काही तिच्या एकाच वेळी जर सासू आजारी आणि आई आजारी तर ती केव्हाही सासूचं करायला राहणं हे तिचा धर्म आहे, ती आईकडे नाही आहे. तर जे ती आपल्याला जे दासबोधांनी सांगितलं की असू दे अन्न खाऊ नये वडिलांचेही, हे समर्थांचं वाक्य आहे. आणि त्यामुळे वडिलांचं अन्न फुकट मुलीने खाल्लं गेलेलं असतं, ती सगळं इथे राहते आणि जाते सासरी, कमावायला लागली तरी तिकडे देते पैसे, बरोबर आहे. तर त्यामुळे तिचा असा अगदी बरोबरीने हक्क होत नाही असा पूर्वीच्या शास्त्राचा समज होता आणि त्याप्रमाणे तिला दिलं जायचं नाही. साडी चोळी दिली जायची, तसा मान असायचा की मोठ्या काही प्रमाणात उत्पन्न त्यातलं साडी चोळी म्हणून काहीतरी द्रव्य दिलं जायचं. आणि आता असा हा कायदा झाला ना, म्हणजे सापत्न भावांना, हे तर सावत्र भावांचं बोलतात, पण सख्या तशा गोष्टी मुलगा असला तरी होतात, काळाबरोबर कलियुगाबरोबर या गोष्टी घडतात.
पण तसं शास्त्र नाही आहे. खरं तर मुलगा असो का मुलगी कोणीही असू दे अन्न खाऊ नये वडिलांचे, स्वकष्टाने जगावं, स्वकष्टाचं खावं, नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे, अतिस्वार्थ बुद्धी नरे पापसाचे, वडील माणसांच्या द्रव्यावर आपली नजर नको आणि त्यांचं आपणहून जे मिळेल मग ते किती थोडं असो, अल्प असो, मोठं असो, ते आशीर्वाद समजून मात्र अनादर न करता घ्यावं. हे सगळं जे आहे हे नीतिमूल्यात बसणारे विचार आहेत. आता त्याला विचारतं कोण आजच्या काळात, हा भाग वेगळा. पण इथेही काही कारण तिच्या डोक्यात जो विकल्प शिरला आहे ना मंथरेमुळे, त्यामुळे ती हे सगळे वाईट भाव बोलते. म्हणजे त्या भावंडात जराही वैर नाही आहे. पण आई भरवून देते की तो तुझा सापत्न बंधू आहे. मंथरेने तिच्या मनात भरवलं की राम राज्यावर बसला तर तुझ्या भरताला मारून टाकेल. ह्यातले काहीच विचार ती 4 मुलं करत नाहीत बरं का, पण ह्या दोघी करतायत. ह्याला म्हणतात विकल्प. असो, त्यामुळे त्यात तिचं ते सगळं ऐकलं तर इतका भरत भडकला आणि म्हणाला, तू तुझं तोंड माझ्याकडून दूर कर, कारण तू आई आहेस म्हणून मी तुला सोडतोय, नाही तर मी तुला मारून टाकली असती. तुझं अमंगळ तोंड मला आता परत दाखवू नकोस, असं म्हणून तो तिथून निघतो आणि वसिष्ठांना सांगतो की मला जायचं आहे. तो मुळी दुसऱ्या दिवशी उठतो, तो स्वतः वल्कला नेसतो, वटदुग्धाने जटा वळतो, अलंकार सगळे त्यागतो आणि पायीच मलाही वनात जायचं आहे, कुठे रामे त्याला ताबडतोब भेटायचं असं ठरवतं. असं म्हटलं सगळं अयोध्यानगर निघतं त्याच्याबरोबर, कौशल्याचे मित्रही निघतात, मग सद्गुरू वसिष्ठही निघतात. अशा प्रकारे सर्व जणू निघतात आणि श्रीधर कवी म्हणतात की शेवट कैकई सोडवून त्या महालात तिथे अयोध्येत कोणी नाही राहिलं. ह्याहून मोठी शिक्षा काय असेल कैकईला. आपण रामानंद सागरांच्या रामायणात पण पाहिलं की मंथरा एका खोलीत तेव्हापासून स्वतःला तिने कोंडून घेतला आहे आणि मग तेव्हा आम्हाला वाईट वाटतं की ह्याहून काय मोठी शिक्षा हवी की तिने स्वतःचं तोंडच बाहेर येऊन दाखवलं नाही कधी कोणाला इतक्या वर्षात. आणि तसं नको, आपण तिला माफ करू. त्यामुळे समोरच्याला चूक रिअलाईज म्हणजे जाणीव झाली की त्याला माफ करणं हा धर्म आहे असं दासबोधाने पण शिकवलं. पण ती चूक जाणवणं आणि ती व्यक्त होणं या दोन्ही गोष्टी मात्र आवश्यक असतात. मग क्षमा आहेच. असो, तर अशा प्रकारे हे सगळे निघाले आणि ती बिचारी एकटी राहिली राजमालात. तिच्यावर ते लोक म्हणत आहेत की कागविष्ठेचा अश्वत्थ जैसा जन्मला तसा कैकेच्या पोटी हा भरत जन्मलेला आहे, असा एकूण संवाद होतो. आणि सगळेच निघतात आणि वेशी बाहेर आल्यावर सुमंताला भरत सांगतोय की तर राम कशा रस्त्याने गेला तुला माहिती आहे, तर तू मला तो रस्ता आता दाखव आणि तू माझ्याबरोबर त्या रस्त्याने चल. कैकेयीने त्या सापत्न भाव जो भरवला भरताच्या मनात, त्याच्यावरून मी काही मतं व्यक्त केली. ती सर्वस्वी माझी वैयक्तिक आहेत, त्याच्यावर कुठलेही मतांतर नसावं आणि त्याची जबाबदारी माझी आहे. पण मला ते व्यक्त व्हावंसं वाटलं, कारण हल्लीच्या काळात हे इतकं वाढलं आहे की म्हणजे मला तर आठवतं आहे की एका काळी म्हणजे HUF असणं म्हणजे एक वडील मुलगा त्याच्या नावावर वडिलांनी केलं तर विश्वास असायचा की तो सगळ्यांचं करेल. मोठा भाऊ कमवायला लागला तर तो लगेच खरच्या भावांची जबाबदारी घ्यायला तयार असायचा. असे सगळे ते भाव गेले कुठे आता. आता पै करता जे ओरबाडणं होतं आणि सख्ख्या भावंडांच्यात होतं, सावत्रांच्यात होतं आणि बहीण भावात होतं. बहीण म्हणजे तर कशी, तिला असं असतं माझं माहेर घर राहू दे छान, मला काही नको पण मला हक्काने यायला माहेरघर राहू दे, सुखदुःख शेअर करायला माहेरघर राहू दे. ही भावना पण जात चालली, कमी होत चालली असं आपण खूप ठिकाणी बघतो. वाईट वाटतं खूप. तर असं असू नये. आयुष्य एकच या माणसानं दिलेलं आणि ते छान जगता यावं त्याकरता, आणि विशेष करून पैशावरनं खरंच वैर असू नये. अत्यंतिक दारिद्र्य असेल पदरात तर गरज म्हणून मागणं वगैरे गोष्ट वेगळी आहे असं. त्यामुळे तो माझा वैयक्तिक भाव आहे. क्षमस्व, त्याचा काही म्हणजे त्याच्यावर काही मतभेद असतीलही तर मला ते मान्यच आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी गेल्या भागाच्या शेवटी असं म्हटलं की आता ह्यानंतर भरत पुढे जाईल आणि भरत भेट जी आहे प्रसिद्ध, अगदी ऐतिहासिक म्हणावी तशी, ती गोष्ट आता आपल्याला पुढच्या भागात येईल. परंतु तसं नाही आहे. असं लक्षात आलं की पुढे 2 उपकथा आहेत, त्यामुळे त्या आपल्याला आधी घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर भरत भेटीची कथा आहे किंवा प्रत्यक्ष घटना आहे. असो, भरत म्हणे सुमंता ते रघुवीर गेला कोण्या पंथे, तोच मार्ग लावी आम्हाते तुझे अनुमते चालू आम्ही. मग भरत संवेत दळभार गोकाश्रम श्रमा पावले सत्वर, वाजत वाद्यांचे गजर नांदे अंबर कोंदले,
गोकविलोकी दुरून म्हणे मातेने धाडिले दोघे जण, दळभार सिद्ध करून रामलक्ष्मण वधावया. मग सहस्त्रांचे सहस्त्र किरात गुहके मिळविले समस्त, धनुष्य ओढून या त्वरित जान्हवी तीर बळकाविले. भरतासी सांगती सेवक, संग्रामासी सिद्ध झाला गुहक. जन्नुकुमारीचे उदक स्पर्शो न देती कोणाते. मग शत्रुघ्न आणि दळपती भरतासंगी विचार करीती, म्हणती आज्ञा द्यावी निश्चिती शिक्षा लावत्या ते. भरत म्हणे गुहक रामभक्त, म्या ऐकला होता वृत्तांत, तरी समाचार न घेता यथार्थ युद्ध त्यासी न करावे. मग भरत पुढे होऊन गुहकाप्रती बोले वचन, त्वा युद्ध आरंभिले निर्वाण, काय कारण सांगते. गुहक म्हणे घेऊन दळभार, वधावया जातो रघुवीर. तरी मी श्रीराम उपासक निर्धार, वेचिन प्राण स्वामी काची. माझा स्वामी रघुनंदन निराहार वनी निर्वाण, तुम्ही मारावया दोघे जण दळभारेसी चालेला. परमनिंदक दुर्जन खळ, जे रघुनाथ द्वेषी चांडाळ, त्यांची शिरच्छेदीन तत्काळ पाठविनय लोका. मातेच्या बोले करुनी श्रीराम वधू पाहसी वनी, तरी तुम्हास जान्हवीचे पाणी स्पर्शोने अणु मात्र. ऐकता गुहाकाचे वचन, भरतासी आले दीर्घरुदन. गुहकास म्हणे सोडून बाण, माझे शिर छेदुनी टाकी. मज पापियाचा देह त्वरित गुहका छेदी यथार्थ. कैकीने केला अनर्थ, सीताकांत धाडीला वना. जन्मलो कैकीचे उदरी, जनमंटी हा रामचंद्राचा वैरी. तरी गुहका आता वेग करी, छेदी धड करी देह माझा. श्रीरामवियोगाचे दुःख मज न सोसवेची अणु मात्र देख. निर्वाण बाण सोडून एक मज, रघुनायक पद धावी. भरताचे अंतर ओळखून गुहक धावनी धरी चरण. दोघांसी पडले आलिंगन, गेले विसरून देहभाव. कंठ दाटला दोघांचा, उभारणी जाहली रोमांचा. दोघेही नेत्रे अश्रुधारांचा, पुर पडत ते काळी. दोघेही श्रीरामाचे भक्त, दोघेही योगी विरक्त. दोघेही श्रीरामाचा आवडत, वल्कले वेष्टित दोघेही. दोघांही केले भस्मोद्धुलन, दोघाही केले जटावळण. दोघेही न घेती अन्न, रामदर्शन वाचुनी. गुहक म्हणे भरता वसिष्ठा, वर श्रीराम गेला चित्रकुठा. आता चला जी उठा उठा, वेगी भेटा राघवा ते. ऐकता गुहकाचे वचन, भरत धरू धावे चरण. गुहक घालिलो टांगण, प्रेमे करून सद्गद. भरते स्नान संध्या सारून, गुहकासी म्हणे प्रीती करून. श्रीराम राहिला एक दिन, ते मज स्थळ जाविजे. गुहक म्हणे न्यघ्रोध वृक्ष, त्याखाली राहिला कमलपत्राक्ष. जयासी हृदयी ध्याय विरूपाक्ष, सहस्राक्ष शरण जाते. या तृणशेजेवरी जाण, पद्मनयने केले शयन. याचं पंथे येऊन केले स्नान जान्हवीचे. सीतेच्या तकट वस्त्रांचे रज, तेनं झगटती तृणशेज. देखता भरत भक्त राज, साष्टांग नमन करीतसे. रघुनाथ पदस मुद्रा तेच, उमठल्या देखोनी भरत. ते धुळी कपाळा लावित, सद्गदित होऊनी. असो नौका आणूनी सहस्र, उतरला सकळ दळभार. प्रयागासी येऊनी सत्वर, भारद्वाज दर्शन घेतले. लक्षोनी चित्रकुटाचा पंथ, चालती गुहक आणि भरत. तो फळे वेचावया सुमित्रा सुत, पर्वतातळी उतरला. तो पर्णकुटी माझी, रघुनंदन करावया बैसला हवन. तेथे उपसामग्री आणून जनकात्मजा देतसे. चकोरमुखा एकसरा चित्रकुटी, चकोरमुखा मुखी एकसरा. अत्रिसुत सोडी अमृतधारा, तैशा आहुती घाली वैश्वानरा. तृप्त होय राम हस्ते, तेव्हा आश्रमाबाहेर जनकबाळी. जे सुकुमार चंपक कळी, तो सुदर्शन गंधर्वे जाता निराळी. ते वेल्लाळी देखिली. सुमंताला घेऊन भरत आणि अयोध्यावासी आणि तिन्ही माता वसिष्ठ सर्व निघालेले आहेत. आणि सुमंताने त्याला मार्ग दाखवला. तेवढ्यात गुहक जो आहे त्यांनी दुरूनच पाहिलं की मातेबरोबर मातेबरोबर दळभार घेऊन आलेला आहे भरत, आणि बहुधा रामलक्ष्मण वधायलाच ते आलेले आहेत. असं म्हणून त्याने लगेच आपल्या सगळ्या किरातांना आज्ञा केली की शस्त्र घेऊन सज्ज राहा. माझी पूर्ण झाली तरच शस्त्र उगारायचं, पण तुम्ही तयार राहा. आणि त्यामुळे त्या जान्हवी तरी व त्या वाळवंटात गंगेच्या सगळे सज्ज राहिले शस्त्र घेऊन. आणि भरतालाही त्याचे सेवक सांगायला लागले की हा बहुतेक गुहक आता युद्धाला सिद्ध झाला आहे. तो तुम्हाला ह्याचं गंगेचं पाणी काही स्पर्श देईल असं वाटत नाही. मग शत्रुघ्न भरताला म्हणतो की तू आत्ता मला आज्ञा कर, तर आपण यांना शिक्षा लावू, आपण युद्ध करू. पण भरत जो रामासारखाच म्हणजे रामाचा एक तर भक्त आहे निस्सीम आणि तितकाच शांत आहे, त्यामुळे त्याने शांतपणे विचार केला. तो म्हणाला की गुहक रामभक्त आहे असं मी ऐकलेलं आहे, तेव्हा पूर्ण समाचार घेतल्याशिवाय युद्ध त्याशी न करावे. मग भरत पुढे होऊन गुहकाला सांगायला लागला की तू आमच्याशी काय युद्ध उभं केलं आहेस, एवढं सैन्यासमोर उभं दिसत आहे, त्याचं कारण सांगशील का. गुहक म्हणाला आता तू दळभार घेऊन आईला वधायला येतोयस,
मला तर वाटतं तुझ्या आईचं ऐकून तू हे करायला घेतलं आहेस मातेच्या बोले करून. तर मी तर तुम्हाला जाऊच देणार नाही पलीकडे. जान्हवीचं म्हणजे गंगेच्या पाण्याला स्पर्शही करू देणार नाही. कारण जे जे रघुनाथ नंदनाच्या विरुद्ध आहेत त्यांना मी इथल्या इथे निंदक दुर्जन खळ जे रघुनाथद्वेषी चांडाळ त्यांची शिरच्छेदीनं तत्काळ आणि पाठवीनं यमलोकात मी तुम्हाला पुढे जाऊच देणार नाही. असं म्हटल्याबरोबर भरताला इतकं रडू आलं की म्हणजे जसं आपण म्हणतो ना इष्टापत्ती, अशीच त्याला वाटली. इष्टापत्तीचं आहे, चला बरं झालं ह्याने मारून टाकलं तर सगळा विषयच संपेल. मी राज्यावर बसा म्हणून एवढं कारस्थान झालेलं आहे. एका घरात एखाद्या कारस्थान होतं ना, त्यातल्या कोणी सारासार विवेक नाही केला तर ते सोडवणं पण शक्य असतं. त्याला अत्यंत आनंद झाला की चल मारूनच टाक मला, नाही ते हा देह काय कामाचा, कैकेच्या पोटी जन्मलो आणि त्यामुळे आज एवढी निंदा स्वीकारायला लागते मला, तर तू मला मारलंच, निर्वाण बाण टाकून दे, म्हणजे मी त्या रामाचं पावलं तरी मला म्हणजे प्राप्त होतील. कारण मृत्यू झाला तर मी रघुनायक पद दावे मला मारून, असं तो सांगतो. हे जेव्हा तो गुहक ऐकतो तेव्हा धावून जातो भरताकडे. दोघं क्षमालिंगन देतात, कारण दोघांचे भावच एक आहेत. आणि मग सुंदर ओव्या आहेत की दोघं सारखे, कारण दोघंही रामभक्त आहेत, दोघं योगी आहेत, दोघं विरक्त आहेत, दोघांनी अन्नवस्त्र म्हणजे भोगाचे भोग आणि उज्जी वस्त्र टाकलेली आहेत, वल्कलं नेसलेत, दोघांनी जटा वाळल्या आहेत, दोघांनी निश्चय केला आहे की रामदर्शन परत होईपर्यंत अन्न घेणार नाही. इतके ते निस्सीम भक्त एकत्र आल्यावर आहा, काय तो सुंदर सोहळा असेल की कल्पनाही नाही करत की दोघांचे विचार अगदी सारखे आहेत. मग आता पुढचं कार्य आपोआपच सुलभ होतं. गोग म्हणतो चला चित्रकूटाला घेऊन जातो तुम्हाला आणि तुमची भेट घडवतो. मग स्नानसंध्या करून आधी तो म्हणाला की इथे तुझ्या इथे एक दिवस जे राहायला राम, ती जागा मला आता दाखव. मग गोकाने तो मोठा वटवृक्ष दाखवला की ज्या वटवृक्षाच्या खाली तृणशेजेवर राम दिला ते तृणशेज तशीच होती ठेवलेली आणि तिथे रामाची पावलंही उमटली होती. मग अत्यंत श्रद्धेने त्यांनी त्याची धूळ घेतली, कपाळाला लावली. ह्यांची तकटवस्त्र म्हणजे वल्कलं जी आहेत तर त्यांना ते गवत अडकलेलं परत तिथे पडलं असेल असा भाव करून त्याला स्पर्श केला आणि अत्यंत आनंदाने धुळी लावून तो म्हणाला चला आता नौका आणा आणि जाऊया आपण. खूप हजार नौका बोलवायला लागल्या. एवढं सगळं सैन्य दळभार जे काही होतं बरोबर, अयोध्याचे सगळे रहिवासी आणि सगळ्या हे राजस्त्रिया वगैरे, तर त्यामुळे बऱ्याच नौका आणायला लागल्या. त्या घेऊन ते त्वरित पहिल्या तीराला आले. प्रथम त्यांनी प्रयागाला आले आणि भारद्वाजांचं दर्शन घेतलं. तिथे त्यांचा आश्रम होता तिथे. आणि मग तिथून चित्रकूटाच्या मार्गाला ते चालत चालले. ते चालत चालल्यामुळे एवढा सगळा सैन्य आणि दळभार दिसत होता. आणि नेमकं चित्रकूटावर रामाने काही यज्ञ करायला घातला होता आणि त्याच्याकरता काही फळं फुलं वेचण्याकरता लक्ष्मण त्या डोंगराच्या पायथ्याशी आलेला होता. त्याने पाहिलं की समोरून सैन्य येत आहे आणि इकडे काय घडलं तोवर की राम जे यज्ञ करत होता त्या कुटीच्या बाहेर ऋषींना घेऊन तर तो हवनं टाकत होता. त्याचं एक आपले दृष्टांत त्याने दिला की अत्रिसुत सोडी अमृतधारा, चंद्र जसा अमृतधारा सोडतो तशा ह्या अवती अग्नीमध्ये राम टाकतो आणि अग्नी तृप्त होतं त्या अवतींनी. आणि बाहेर सीता उभी आहे कशाकरता की त्यांना त्या यज्ञात लागणाऱ्या काही वस्तू द्यायच्या म्हणून. आणि तिथे त्याच वेळी एक सुदर्शन नावाचा गंधर्व आहे. तो अवकाशातून जात असताना त्याची ह्या सीतेवर नजर पडते आणि तो अत्यंत कामातुर होतो. तेव्हा आश्रमाबाहेर जनकबाळी जे कुमार चंपककळी तो सुदर्शन गंधर्वे जाता निराळी तेवेल्लाळी देखिली जानकी देखोनी सुंदर चित्ती झाला कामातुर भय लज्जा समग्र सोडून या दिल्ली मंगळ रूपते मंगळ भगिनी गंधर्व धावला ते क्षणी अमंगळ काग रूप धरुनी सीतेला झडपी तसे जैसा पतंग दीप देखोन उडी घाली विसरून मरण की खदिरांगारासी वृश्चिक येऊन पुच्छे करून टाळी जेवी की अंतर्गृहीचे दिव्यानं स्पर्श धावे जैसे श्वान यज्ञशाळे माझी मळीण अंत्यज जैसा पातला असो जानकीचे स्तनयुग धरूप आहे पतित काग जगन्माता धावली सवेग अंग घाली धरणी ते मग म्हणे धाव धाव रघुराया कागे विटंबली माझी काया आक्रंदे परमजनक तनया रघुवर्या जाणवले आहुती टाकी रघुनाथ जवळी नाही सुमित्रा सुत मग दर्भमंत्रोनी त्वरित रामचंद्रे प्रेरिला
कल्पांत विजू समान कागे दर्भ देखिला दुरून पळो लागला घेतले रान पाठीची बाण लागला असे गंधर्व भ्रमे सकळ सृष्टी परे कोणी न घाली तया पाठी हिंडता जाहला हिंपुटी होय कष्टी दुरात्मा इंद्रादिक देवगण समजतासी गेला शरण ते म्हणती न दाखवी वदन दुष्टा होई माघारा मग भेटला नारद मुनी काग लागला त्याचे चरणी म्हणे पाहो या त्रिभुनी ठावने दे कोडी मज माझी पाठन सोडी बाण मग नारद बरे वचन मुढा रामा सीदाया शरण तोची मरण चुकविल मग म्हणे जगद्वंद्या रामचंद्रा मी तुझं शरण कृपा सागरा दीनरक्षका उधारा मज पामरा न मारावे मजवरी टाकीला बाण हे लोकात न दिसे थोरपण कमळावरी वज्र घेऊन घातल्या काय पुरुषार्थ सूक्ष्म आळिका घरी सुपर्ण वडवानळ जाळी तृण भोगींद्र उचली सुमन हे काय अपूर्व बोलावे पर्जन्ये उठले तृण अगस्ती प्याला किंचित जीवन मेघे निज प्रतापे करून घटी जीवन भरलेले सूर्य दीप तेज झाकिले गोवत्सवी दारिले शार्दुले रघुपतित्वा मज तैसे मारिले तरी थोरपण प्रकटेना मातेची असतानावरी बाळक हस्त ठेवून क्रीडा करी तरी काय माता जीवे मारी बाळकाते सांगपा महाराजा कवे रविकुळ भूषणा ताटिकांतका हल्योधारणा द्विपंचमुख दर्प हरणा शरणागता न मारावे न बोले मग बोले रघुपती माझा बाण असत्य कल्पांती नव्हेची जाण निश्चिती महामलिना अपवित्रा मग बाणासी आज्ञापी रघुनंदन याचा रक्षण या प्राण वेगे छेदावा सव्य नयन शिक्षा यास जाण पै न लागता पातया पाते दर्भे छेदिले नयना ते काग म्हणे रघुत्तमाते देई वराते माझं काही मग दोहीकडे एक बुबुळ खेळायचे केले चंचळ काकदृष्टी अवघ्यात चपळ जनसकळ देखती सीतेसी द्यावया चुंबन तू धावलासी दुरात्मा पूर्ण तरी तू करेसी विष्ठा भक्षण कनिष्ठ जाण पक्षात तू तुझं वर एक देतो जाण प्रेतपिंड तू भक्षिल्या विण सर्वथा हे उद्धारण हे वर जाणं तुझं दिले मग सुदर्शन गंधर्व तेव्हा साष्टांग नमनी राघवा आपले स्वस्थळा प्रतितध्वा जाता झाला आनंदे भरत प्राणसखा आता येऊनी भेटेल रघुनाथा श्रोती परिसावी तेची कथा भवयथा नासे जणे रामविजय ग्रंथ प्रचंड रसभरित अयोध्याकांड ते श्रवण करता वितंड विघ्न उदंड वितळती असं अयोध्या दिशा रामचंद्रा ब्रह्मानंदा ज्ञानसमुद्रा श्रीधर वर्धा प्रताप रुद्रा मज नाममुद्रा अखंड देई स्वस्ती श्री रामविजय ग्रंथ सुंदर संमत वाल्मिकी नाटकाधार सदा परिसुत भक्त चतुर एकादशाध्याय गोड हा श्रीरामचंद्रार्पणमस्तु. आता ही उपकथा आहे आता ह्याची की सीतेला तिथे उभं पाहिलं आणि त्या गंधर्व सुदर्शन जो गंधर्व होता त्याला कामवासना झाली आणि त्याने कावळ्याचं रूप घेतलं आणि तिच्यावर झडप घालायला गेला. म्हणजे पतंग जसा दिवा देखून मरण लक्षात न घेऊन उडी घालतो पण त्याचं मरणच ओढवलं असतं हे कृत्य केल्यावर. किंवा एखादा कुत्रा आहे चांगल्या अन्नाचा सुगंध येऊन नैवेद्याचं केलेलं दिव्यान नसतं त्याला स्पर्शायला जातो किंवा यज्ञशाळेमध्ये एखादा अंत्यच शिरतो तशा प्रकारे त्याने जानकीला स्पर्श करायचा प्रयत्न केला. त्याबरोबर जानकीने आपलं सर्व शरीर जमिनीवर घातलं आडवी म्हणजे उपडी पडली आणि रामाचा धावा केला की हाने माझ्या शरीराला स्पर्श करायला बघतोय म्हणून कावळ्याने. आता जोरात तिने धावा केला खरा पण राम यज्ञाला बसला आहे यज्ञातनं उठायचं नसतं. बाजूला लक्ष्मणही नाही आहे काही आणून द्यायला तर त्याच्या हातात दर्भ होतं रामाच्या तेच दर्भ त्यांनी सोडलं. रामाच्या हातनं सुटलेलं दर्भ बाणापेक्षा जास्त कल्पांत विजू समान कागे दर्भ देखील धरून पळत सुटला तो. आता ते दर्भ काही त्याला सोडणार नव्हतं आणि ते तेवढं दर्भ पुरेसंच होतं त्या कावळ्याला मारण्याकरता. मोठ्या धनुष्यण बाणाची गरजही नव्हती. पळत सुटला मग त्याने अख्खं पृथ्वी फिरला म्हणे आणि इंद्रादी देवांकडे सगळ्यांकडे गेला शरण. ते म्हणाले चल दुष्ट माणसा तू वाईट कृत्य केलं आम्ही तुला कुठेही थारा देणार नाही. असं करताना नेमका नारद भेटले. मग झालं नारदांना तो म्हणाला की मला काही करून शरण द्या म्हणजे मी चुकलो आहे पण मला आता कोणीच ठाव देत नाही माझ्या हा बाण काही पाठ सोडत नाही आणि आता माझा मृत्यू निश्चित आहे असं म्हटलं. नारद म्हणतात अरे मूढा अरे मूर्खा तू रामालाच शरण जा त्याला शरण गेल्याशिवाय काय होणार आहे. आणि पुढे त्याचा अर्थ हा पण की रामाला शरण गेल्यावर काही गुन्हे केले तरी ते माफ आहेत. जसं अनंत ब्रह्महत्या वाल्मिकींच्या माफ झाल्या रामनाम घेतल्यावर. नामस्मरणाचा महिमा उपराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठावठी ग्रंथमधला शतकोटी चरित्र रघुनाथाचे श्रीरामचं म्हणतात दासबोधात. तर म्हणजे त्यामुळे फक्त तीच जागा आहे की तिथे तुला त्याच्याच बाबतीत तू जो गुन्हा केला आहे तो जाऊन माफी मागायची. आपल्याला असं आधी आठवत आहे की गौतम ऋषीने शाप दिला इंद्राला त्यावेळी इंद्राला मोर केलं नपुसक होशील म्हणून. मग तो मोर होऊन सगळीकडे फिरला सगळीकडे भीक मागितली की मला यातनं सोडवा. देव आहे ना तो सगळ्या देवांचा राजा आहे ना म्हणजे तो त्याला तिथं
त्या रूपातनं बाहेर पडायचं आहे. तर त्यावेळेला त्याला असंच सांगितलं गेलं की गौतमांकडेच शरण जा तर काही होईल. तसं इथे रामाकडेच तू शरण जा. मग रामाकडे तो आला आहे आणि शरणागत माहितली. आणि मग मागताना त्याने त्याची ज्या काही ह्या ओव्या दिल्यात ना उदाहरणं, त्या बघा की म्हणजे तिथेसुद्धा म्हणजे काय म्हणतात काय गिरा तो बी टांग उपर, तसं त्याचं वागणं आहे. म्हणजे अक्षरशः निर्लज्ज वागणं असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आताच्या काळात याच्या ज्या काही निर्लज्ज घटना घडतात तसं त्याचं सगळं युक्तिवाद कसं आहे बघा. तो म्हणतो की अरे तू काय मला रामा तू मला मारायला घेतला आहे, पण यात तुला काय थोरपण आहे. वज्र घेऊन कमळावर मारल्यासारखं आहे, किंवा एखाद्या अळीला सुपर्णाने जाऊन अळीला पकडण्यासारखं आहे, किंवा वळवानाने एखादं छोटं तृण जाळायला जाण्यासारखं आहे. ह्यात तू काय विशेष करतो आहेस. आणि परत असं पण आहे ना म्हणे की मातेच्या स्तनाला बालकाने हात लावले तर माता काय त्याला मारायला जाते का. जीवे म्हणजे किती म्हणजे आजच्या भाषेत म्हणायचं तर चीप पडला हा युक्तिवाद त्याचा. त्याने वासना होऊन तेवढ्याचा रूप बदलून तिला तो स्पर्शायला गेलेला असताना तो परत सारवासारवी इतक्या आईच्या मातृत्वाचं उदाहरण देऊन करतो. हे मला अगदी लहान असताना ऐकतानाही पटलं नव्हतं आणि आजसुद्धा हे मी तुम्हाला सांगत असले कथा तरी ते त्याचं युक्तिवाद पटला नाही. फक्त पुढे जाऊन रामाला म्हणतो की मी तुला शरणागत आलो आहे, स्तुती करतो. रविकुळ भूषणा ताटिकांतका अल्योधारणा द्विपंचमुख दर्पहरणा, हे रामाची परत नावं आहेत सुंदर सुंदर. शरणागतानं मारावे, शरणागतानं मारा. आपण मध्ये पाहिलं कोणाकोणाला मारायचं नाही हे शास्त्रसिद्ध कवींनी त्या शास्त्राधार काय सांग करतात. त्यात एक आपल्याशी युद्ध करणाराही जर शरणागत आला किंवा पाठ दाखवून पळाला तर त्याला मारू नये. हा युक्तिवाद करून तो आपला जीव वाचवायला बघतो. आणि मग राम किती कृपाळू आहे किंवा दयाळू आहे की तो म्हणतो सगळं तुझं खरं आहे, पण आता मी सोडलेला बाण तर काहीतरी करूनच येणार, तो परत येणार नाही असाच. मग त्याने आणि तू तर अत्यंत महामलिन पतित असा आहेस, तर तुझा एक उजवा डोळा आता हा बाण काढून टाकेल आणि बाकी तुझा देह किंवा प्राणरक्षण होतील. त्याप्रमाणे कावळ्याचा उजवा डोळा तोडला, एक डोळाच होता त्याच्याकडे. मग त्यांनी काही उशाप द्या म्हटलं, तेव्हा रामाने सांगितलं की ठीक आहे. त्यांनी रामाने अशी व्यवस्था केली की ते एकच बुबुळ दोन्हीकडे फिरेल. त्यामुळे काकदृष्टी अत्यंत चपळ मानली जाते, पण ते एक बुबुळ दोन्हीकडे फिरत असतं आणि बघत असतं. मग राम त्याला म्हणाला की तू सीतेला स्पर्शाला गेलास ना तुझ्या मुखाने, म्हणून तुझं तोंड फक्त विष्ठाभक्षण करेल आणि सगळ्या पक्षात तू कनिष्ठ मानला जाशील. तरी तो वर मागतो ना, मला काही देई वराते. म्हणजे हेही अजून पुढे निर्लज्जपणाचं की शरण आल्यावर जीव वाचवल्यावर रामाने गुपचूप निघून जावं नाही, अजून मला काही वर दे त्याने म्हटलं. आणि राम कसा आहे बघा. म्हणून असं म्हणतात की देवाकडे खरं तर म्हणजे कुठच्याच अपराधाला पूर्ण शासन नाही आहे. तुम्हाला पश्चात्ताप झाला आणि तुम्ही प्रायश्चित्त घ्यायला तयार झालात तर माफी आहे. काय होतं, पश्चात्ताप होत नसतो केलेल्या चुकांचा किंवा प्रायश्चित्त घ्यायची तयारी नसते आणि आपणच बरोबर असं म्हणून जेव्हा चुका होतात तेव्हा ते कर्मात जोडलं जाऊन ते परत येऊन भोगायला लागतं आहे. पण तुम्ही पूर्ण निर्मळ मनाने शरण गेलात आणि काही पडेल असेल ते प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे असं म्हटलं तर तो जगदाधीश आहे, तो नक्की क्षमा करतो ईश्वर. असं ह्या कथेवरून आपल्याला दिसतं की त्याला वरही देतो तो की प्रेतपिंड तू भक्षिला विना सर्वदा न उद्धरणं. गेलेल्या प्राण्याचा पिंड तू भक्षिला नाहीस तोवर त्या जीवाचं, तो जो सूक्ष्म जीव बाहेर पडला असेल त्या देहातून, त्याचा कधी उद्धार होणं शक्य नाही हे वरदान देतो. सुदर्शन देव गंधर्व रामाला नमस्कार करून आपल्या स्वस्थळी जातो. आणि आता भरत प्राणसखा येऊन भेटेल रघुनाथा, श्रोती परिसावी त्याची कथा भव व्यथा नासे जेणे. रामविजय ग्रंथ प्रचंड रसभरित अयोध्याकांड, ते श्रवण करिता वितंड विघ्ने उदंड वितळती. ते वितंड म्हणजे नास्तिक, तर तुमच्यातला नास्तिकपणा आणि किंवा नास्तिक असाल तरी विघ्ने उदंड वितळती ही कथा ऐकली की असो. आणि पुढे त्यांच्या प्रथेप्रमाणे ब्रह्मानंद स्वामींना वंदन करून माझं नाममुद्रा अखंड देई अशी प्रार्थना करून श्रीधर कवी आपल्या सर्वांना परत आश्वासित करतात की स्वस्ती श्रीराम विजय ग्रंथ सुंदर संमत वाल्मिक नाटकाधार सदा परिस्वत भक्त चतुर एकादशाध्याय गोढा. श्रीरामचंद्रार्पणमस्तु. श्रीराम समर्थ. श्रीराम
श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय जय राम।